गुड इव्हनिंग एव्हरीबॉडी. माझं नाव सत्यजित. आपण समाज कल्याणच्या काही शेवटच्या भागामध्ये आज एंट्री करतोय. ह्याआधी आपण ती 6 पैकी एकूण 5 चॅप्टर्स ही संपवलेली आहेत आणि आता आपण 6व्या एका चॅप्टरमध्ये एंट्री करत आहोत. तो 6व्या चॅप्टरचं नाव आहे समाज कल्याणाशी निगडीत असलेलं समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र. हा टॉपिक आपण सुरू करतोय. बेसिकली तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये काय अपेक्षित आहे हे आधी आपण समजून घेऊ की ह्यांचा कंटेंट ह्यांना काय अपेक्षित आहे. मागच्या वर्षीचे काही प्रश्न जर बघितले, सिलेबसचा अर्थ समजून घेतला आणि चांगले रेफरन्स बुक वापरले तर ह्याचा अर्थ असा असतो की समाजशास्त्रामध्ये जे विचारवंत आहेत, जे थिंकर्स आहेत, ते समाज कल्याणाच्या निगडीतच्या संकल्पना आहेत ह्या कशा प्रकारे मांडतात. तर एकंदरीत आपल्याला समाज कल्याणामध्ये समाजशास्त्रातला काही कन्सेप्ट शिकणं ह्यामध्ये अपेक्षित असतं. तर बेसिकली हा समाजशास्त्रामधला एकंदरीत थोडासा ऑप्शनल सारखा दिसणारा टॉपिक आहे, 6 टॉपिक, की जो आपल्याला सोशिओलॉजीमधल्या काही की कन्सेप्ट्स आणि काही महत्त्वाच्या विचारवंतांचा इथे अभ्यास करणं आवश्यक असतं. आणि ह्या विचारवंतांच्या त्या आयडियाज, त्या आयडियॉलॉजीज, त्याचबरोबर त्यांच्या संकल्पना, त्यांच्या परिभाषा, वेगवेगळ्या कन्सेप्ट, समाजशास्त्राचं जे उत्क्रांती झालेली आहे ती कशी झालेली आहे, त्याच्यावर कुठल्या कुठल्या थिंकर्सचं काय काय म्हणणं आहे, कार्ल मार्क्स घ्या, एमिल डुर्कहीम घ्या, मॅक्स वेबर घ्या, ह्या सगळ्या थिंकर्सचं समाजशास्त्रीय दृष्टिकोनातनं आपल्याला अभ्यास करणं ह्या चॅप्टरमध्ये अपेक्षित आहे. तर आपण ह्या चॅप्टरसाठी देखील एक अत्यंत स्टँडर्ड रेफरन्स बुक वापरतोय. ह्याआधी देखील आपण एकदा मुंबई विद्यापीठाचं पुस्तक वापरलेलं आहे. एक शिवाजी विद्यापीठाचं एक डिस्टन्स एज्युकेशनचं बुक वापरलं आहे आपण. आणि आता पुन्हा एकदा आपण एक चांगला रेफरन्स, खूप स्टँडर्ड रेफरन्स वापरतोय. त्या स्टँडर्ड रेफरन्सचं अगेन नाव आहे शिवाजी विद्यापीठाचं, कोल्हापूर विद्यापीठाचं एक बुक आहे, जे स्पेशली ह्या थिंकर्सवर बनलेलं आहे, सोशिओलॉजिकल थिंकर्सवर. त्या पुस्तकाचं नाव जे आहे ते सिलेबस इज स्पेशल पेपर 7 है ना. आणि हा जो सिलेबस तुम्हाला दिसेल त्यामध्ये तुम्हाला जो पेपर 7 आहे किंवा जो फर्स्ट हाफ आहे तो आहे वेस्टर्न थिंकर्सचा अँड द सेकंड हाफ इज अबाउट इंडियन सोशिओलॉजिकल थिंकर्स. बेसिकली हे बुक जे बनलंय, हा जो रेफरन्स बुक बनलाय, हा रेफरन्स बुक आहे समाजशास्त्राचा सिलेबस, सोशिओलॉजीचा सिलेबस, BA MA विद्यापीठामधला. आणि हा सिलेबस जो आहे एक्झॅक्टली कंटेंट आपल्याला सोशिओलॉजी ऑप्शनलसाठी खूप महत्त्वाचा ठरतो. कारण ज्या डेप्थमध्ये ह्या पुस्तकामध्ये समजून सांगितलं दॅट इज व्हेरी ब्युटिफुल. आणि ते समजून घेताना आपल्याला ऑप्शनलच्या लेवलची आपण तयारी करतो. पण समाज कल्याण अधिकारी ह्या बॅचसाठी आणि एक्झामसाठी ह्या एवढ्या डेप्थची अजिबात गरज नाही. एवढ्या डीपमध्ये जाऊन त्याला समजून घेणं, विश्लेषण करणं आणि ते लिहिणं हे अपेक्षित नाहीये. आपल्याला समाज कल्याण अधिकारी ह्या परीक्षेसाठी ह्या चॅप्टरमधली काही थिंकर्स आणि त्यांची महत्त्वाच्या संकल्पना आणि त्याचा बेसिक अर्थ माहीत असणं आवश्यक आहे. जसं किंवा एमिल डुर्कहीमनं आत्महत्येच्या सिद्धांतामध्ये काय म्हटलं आहे, ते कुठले 4 सुसाईडचे प्रकार आहेत जो एमिल डुर्कहीम सांगतो, किंवा कार्ल मार्क्सची वर्गसंघर्षाची संकल्पना समजून सांगा, हिस्टॉरिकल मटेरियलिझम म्हणजे काय. सो यू शुड नो दिस कन्सेप्ट्स इन वन लाईन. Okay, and you need not to go into the depth of these concepts, which actually is the demand of requirement of the optional topic and not the this समाज कल्याण अधिकारी examination. पण आपल्याला ह्या स्टँडर्ड रेफरन्स बुकमधनं थिंकर्सची नावं आणि त्या थिंकर्सच्या महत्त्वाच्या संकल्पना आपल्याला त्याची तोंडओळख होईल ही त्याची अपेक्षा. तर आपण हा बुक वापरूच, पण थोडा स्मूथली एकदम लेट्स से काय म्हणाल स्विफ्टली जाऊ, थोडंसं फास्ट जाऊ. नाव, संकल्पना आणि त्यामध्ये काय सांगितलं आहे हे मी तुम्हाला स्वतः समजून सांगेल. कारण इथून वाचण्यापेक्षा, मी इथून शिकवताना वाचण्यापेक्षा मी समजून सांगितलं तुम्हाला अधिक व्यवस्थित समजेल. तुमचं काम असणार आहे की हा रेफरन्स बुक तुम्हाला एक ज्या कन्सेप्ट तुम्हाला समजत नाहीत किंवा विसरल्या किंवा तुम्हाला पुन्हा एकदा रिव्हिजिट करण्याची गरज आहे, पुन्हा कन्सेप्ट क्लिअर करण्याची गरज आहे आणि तुम्हाला त्याबद्दल अधिक नॉलेज हवं असेल, तर त्यावेळी तुम्ही हा रेफरन्स बुक वापरा, ही अशी एक रिक्वेस्ट. हा रेफरन्स बुक मी ऑलरेडी मॉर्निंगला त्या सोशिओलॉजीच्या ग्रुपवर, सोशिओलॉजी सत्यजित नावाच्या ग्रुपवर टेलिग्रामवर मी ऑलरेडी शेअर केला आहे. आपला नेहमीचा सोर्स तुम्ही तो तिथून हा PDF ही डाउनलोड करू शकता. हे एक अत्यंत स्टँडर्ड रेफरन्स बुक, एक चांगल्या मोठ्या विद्यापीठाचं पुस्तक आहे आणि ह्यावर आपण डोळे झाकून ट्रस्ट करू शकतो असं ते एक रेफरन्स बुक आहे. फक्त एवढंच की ह्याच्या डेप्थमध्ये आपल्याला जायचं नाहीये. ह्यांची नावं आणि कन्सेप्ट्स आणि त्यात थोडासा अर्थ, बेसिक अर्थ आपल्याला माहीत करून घ्यायचा आहे. तर ह्या पुस्तकाची त्यांनी रचना कशी केली आपण बघू. जो स्टँडर्ड रेफरन्स, हा रेफरन्स आम्ही ॲक्च्युली सोशिओलॉजी ऑप्शनल शिकवताना वापरतो. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड द स्टुडंट्स हू आर प्रिपेरिंग इन मराठी फॉर सोशिओलॉजी ऑप्शनल दे यूज धिस बुक. ओके. आणि ह्या पलीकडे देखील आणखी एक बुक आहे प्रदीप आगलावे यांचं. आणि प्रदीप आगलावे यांचं समाजशास्त्रीय विचारवंतावर एक सेपरेट बुक आहे. त्या प्रदीप आगलावेंच्या बुकमध्ये देखील बऱ्याचशा आणखी ॲडिशनल समाजशास्त्रज्ञांचं विश्लेषण आणि त्याच्या संकल्पना समजून सांगितलेलं आहे. आपण ह्यामध्ये बघू की ह्यामध्ये आपल्याला नेमकं काय कंटेंट मिळणार आहे अभ्यास करायला. ओके. जर मी ह्याच्या इंडेक्समध्ये गेलो तर इंडेक्समध्ये मला दिसतं की वी हॅव 2 सेट्स ऑफ
दी कंटेंट. त्यातला जो पहिला सेट आहे तो पहिला सेट आहे वेस्टर्न थिंकर्सचा. ओके, त्यातला मी हा चॅप्टर जे सेमिस्टर 5 पेपर 7 त्यांनी जो मेन्शन केलाय, त्या सेमिस्टर 5 पेपर 7 मध्ये आपल्याला 4 खूप महत्त्वाचे थिंकर्स बघायचे. ते थिंकर्स आहेत ऑगस्ट कॉम्ट, एमेल डुर्कheim, देन कार्ल मार्क्स अँड मॅक्स वेबर. हे 4 इम्पॉर्टंट थिंकर्स आपल्याला ह्या पहिल्या हाफमध्ये ह्या बुकच्या मिळतील. अँड इन द सेकंड हाफ ऑफ दिस बुक वी हॅव द इंडियन थिंकर्स, एस्पेशली एम एन श्रीनिवास, देन घुरे, देन इरावती कर्वे अँड इवन AR देसाई. हे 4 थिंकर्स हे इंडियन सोशलॉजिकल थिंकर्स आहेत की वेस्टर्न सोशलॉजीचा जो ॲप्लिकेशन आहे तो इंडियन सोसायटी शिकताना कसं करता येईल. लेट्स से फॉर एक्झाम्पल वी हॅव AR देसाई, त्यांनी मार्क्सिस्ट आयडियाज इंडियन सोसायटी शिकताना वापरलेले आहेत. तर असे 4 वेगवेगळे थिंकर्स आपल्याला ह्या बुकमध्ये सापडतील. सो 4+4 दॅट इज 8 थिंकर्स, सोशलॉजिकल थिंकर्स आपल्याला बघायचे. तुम्ही जर मागच्या PYQs बघितल्या, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स ह्या समाज कल्याण अधिकारीच्या बॅचसाठी, ते विल फाइंड आउट की मोस्टली दे आर फोकसिंग ऑन दी वेस्टर्न थिंकर्स, एस्पेशली हे महत्त्वाची नावं. आणि त्यामध्ये मॅक्स वेबर, कार्ल मार्क्स, डर्कheim अँड ऑगस्ट कॉम्ट ह्यावर खूप रिपिटेटिव्हली प्रश्न पडलेले आहेत ऑलरेडी. तर आपल्याला हे नेहमीचे प्रश्न जे पडतात सोशलॉजिकल थिंकर्सवर आणि त्याचा पण ट्रस्टेड सोर्स तो माहीत असणं आवश्यक आहे, जो हा सोर्स शिवाजी विद्यापीठाचा सोर्स आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज पडेल की ह्या थिंकर्सला तुम्हाला वाचायचं आहे किंवा डीपमध्ये जायचं आहे, अजून ह्याबद्दलची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही ह्यामध्ये तर डीपली अभ्यास करू शकता. तर मी पहिला चॅप्टर सुरू करतो. तो चॅप्टर आहे ऑगस्ट कॉम्टवर. ओके, आता ऑगस्ट कॉम्टच्या ह्या आपण त्याविषयी सगळी प्रस्तावना बघू, त्यांच्याविषयी माहिती बघू आणि त्यांच्या 3-4 कन्सेप्ट्स इथं आपण शिकू. ओके, पण पुन्हा एकदा तुम्हाला एक रिमाइंडर की यू नीड नॉट टू गो इन टू दी मच डेप्थ ऑफ दिस कन्सेप्ट. तुम्हाला फक्त नावं, बेसिक आयडिया, बेसिक आउटलाईन ऑफ दॅट कन्सेप्ट अँड त्यातल्या की एरियाज माहीत पाहिजेत. जसं की तुम्हाला दिसेल की पहिला आपल्याला कन्सेप्ट शिकायची एमेल डुर्कheimची, तो आहे 3 अवस्थांचा नियम, द लॉ ऑफ 3 स्टेजेस त्याला आपण म्हणतो. द लॉ ऑफ 3 स्टेजेस हा एमेल डुर्कheimनं सोशल इव्होल्युशन समजून सांगताना सांगितलं होतं की हाऊ society evolves from one stage to another and likewise to the next stage. So in these 3 different stages society evolves from, let's say, a primitive to modern stage. ही पहिली अवस्था असणार आहे, पहिली आपला कन्सेप्ट असणार शिकायला. देन वी हॅव विज्ञानवाद अथवा प्रत्यक्षवाद त्याला आपण म्हणतो, द पॉझिटिव्हिझम त्याला आपण शब्द वापरतो. पॉझिटिव्हिझमचा अर्थ असतो की सोशलॉजी ही डिसिप्लिन शिकताना, बाय द वे व्हॉट इज द सब्जेक्ट मॅटर ऑफ सोशलॉजी, इट्स ॲक्च्युअली स्टडिंग सोसायटी. सोशलॉजी सोशल रिलेशन्स आणि सोसायटी शिकण्याचा प्रयत्न करते. आणि जेव्हा सोशलॉजी ही सोसायटी आणि सोशल रिलेशन शिकण्याचा प्रयत्न करते, देन इट युजेस सायंटिफिक मेथड्स. वी ऑब्झर्व द थिंग्स, वी ऑब्झर्व रिलेशन्स, वी अनालाइज रिलेशन्स, वी कलेक्ट डेटा फ्रॉम दी सोशल इश्यूज और सोशल इव्हेंट्स दोज आर गोइंग ऑन. देन वी मेक लॉज आउट ऑफ इट, वी ॲक्च्युअली जनरलाइज देम. दॅट इज कॉल्ड ॲज सायंटिफिक मेथड. आणि प्रत्यक्षवाद ही अशी संकल्पना आहे किंवा विज्ञानवाद की जो सायन्सचा वापर करून आपल्याला सोसायटी कशी शिकता येईल ह्याविषयीची कन्सेप्ट मांडलेली ऑगस्ट कॉम्टनं. आणि तिसरी जी कन्सेप्ट आहे ती सामाजिक स्थितीशास्त्र, म्हणजे सोशल स्टॅटिक्स अँड सोशल डायनामिक्स. तर ह्या 2 कन्सेप्ट आहेत की सामाजिक गतिशास्त्र, सोशल डायनामिक्स. तर ह्या संकल्पना समजून सांगताना एमेल डुर्कheim काय बोलतो, सॉरी अबाउट इट, ऑगस्ट कॉम्ट काय बोलतो, आता आपण डीपली बोलू. ओके, तर ह्यामध्ये आपण हे 3 टॉपिक शिकणार आहोत अशी प्रस्तावना आहे. लेट्स टॉक अबाउट दी इंट्रोडक्शन बाय द वे. ओके, एक बेसिक आयडिया आपण घेऊ की प्रस्तावनामध्ये ते काय शिकतायत किंवा काय बोलतायत. तर BAच्या ह्या ज्या भाग 3 आहे वगैरे, आपण त्यांच्या सेमिस्टरमध्ये काय काय शिकणार आहोत याविषयी माहिती दिलेली आहे. आणि ह्यामध्ये शक्यतो फ्रान्स, जर्मनी, इटली, इंग्लंड इथल्या त्या देशांमधनं जो समाजशास्त्राचा उदय झाला त्याच्याबद्दल आपण शिकणार आहोत. ओके, थोडं आणखी पुढे जाऊ आपण. ओके, ऑगस्ट कॉम्टचा अल्पसा परिचय आणि त्याच्या आधी एक मला एक कोट दिसतोय, तो कोट थोडासा इम्पॉर्टंट आहे. तर लुक, एक छान कोट आहे की अशा स्वरूपाच्या प्रयत्नांचे, म्हणजे ह्या आधी त्यांनी समजून सांगितलं की सोशलॉजी इव्हॉल्व कशी झाली बाय द वे. आणि त्याचा मी एक थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो की कुठलंही सायन्स का बरं जन्म घेतं. व्हाय फिजिक्सनं जन्म घेतला, केमिस्ट्रीनं जन्म घेतला, मॅथमॅटिक्सनं जन्म घेतला किंवा इतर कुठल्याही एखाद्या शास्त्रानं जन्म का घेतो. तर शास्त्र म्हणजे एक बॉडी ऑफ नॉलेज असते आहे ना. आणि काही पडलेल्या प्रश्नांचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि काही पडलेल्या प्रश्नांचं उत्तर शोधताना आपल्याला लॉज सापडतात, थेरी सापडते, ऑब्झर्वेशन सापडतात आणि त्यातनं आपण जनरलायझेशन करतो. ओके, तर बेसिकली काही पडलेल्या प्रश्नांची उत्तरं जर आपण एकत्र केली तर त्याला आपण एक शास्त्र असं म्हणतो. जसं की
फिजिक्स काय करतं की ॲपल का पडतं किंवा पृथ्वी का फिरते किंवा व्हॉट इज इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, फोटॉन, वाय इलेक्ट्रिसिटी जनरेट्स, व्हॉट इज मॅग्नेटिझम. तर ह्या सगळ्यांची जी उत्तरं आहेत जर ती आपण एकत्र केली, व्हॉट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज अँड इट्सेट्रा, इट बिकम्स फिजिक्स ॲक्च्युअली, राईट. तो एक एक सायन्स काय असतं की अ बॉडी ऑफ नॉलेज जो प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. एक्झॅक्टली सोशिओलॉजी पण एक सायन्स आहे, कारण सोशिओलॉजी समाजामध्ये पडणाऱ्या ह्या घडणाऱ्या घटनांविषयी उत्तर देण्याचा प्रयत्न करतं. किंवा मॅरेज काय आहे, मॅरेज आपण का करतो, व्हॉट इज फॅमिली सिस्टम, व्हॉट इज चेंजेस इन फॅमिली सिस्टम, समाजामध्ये कुठल्या कुठल्या समस्या आहेत, ते का होतात. तर बेसिकली समाजाचा जेव्हा आपण अभ्यास करतो आणि जे प्रश्न पडतात की समाज हा कुठून आला, कसा इव्हॉल्व्ह झाला, है ना. यू कॅन से की ही आधुनिक समाज म्हणजे काय, आधी आपण आधुनिक होतो का, एटसेट्रा. धर्मसंस्था काय असते, पॉलिटिकल संस्था काय असते, ह्या सगळ्या बेसिक बेसिक प्रश्नांची जी उत्तरं आपण शोधतो, ती उत्तरं शोधताना आपण त्याचा एक संच तयार करतो. वी मेक अ सेट ऑफ आउट ऑफ इट अँड वी गेट अ सायन्स. सो सोशियोलॉजी इज सायन्स नथिंग बट द आन्सर्स ऑफ फ्यू क्वेश्चन्स विच आर ॲक्च्युअली हॅपनिंग इन सोसायटी. तर ह्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणं इज अ सायन्स. सो सोशियोलॉजिकली बघण्याचा प्रयत्न केला तर मी सायंटिफिकली आन्सर फ्यू क्वेश्चन्स जे की सोसायटीमध्ये घडतात. ओके, तर ह्या पद्धतीनं आपण ह्याला डिफाईन करतो की एक शास्त्र जन्म का घेतं, कारण गरजांमधून जन्म घेतं की आपल्याला पडलेले प्रश्नांचे उत्तर आपण शोधतो आणि ते त्याचं सायन्सचं एक ओरिजिन असतं. तर समाजशास्त्रज्ञांनी कशा प्रकारे त्यांच्या विचारांची मांडणी व वैज्ञानिक व सैद्धांतिक पद्धतीने केली आहे हे आपल्याला कल्पना येईल की मास्टर्स ऑफ सोशियोलॉजिकल थॉट या पुस्तकाचे लेखक जे आहेत लुई कोझर, है ना. मास्टर्स ऑफ सोशियोलॉजिकल थॉट जे लुई कोझरचे बुक आहे, जे इंग्लिशमध्ये पण खूप छान आहे, अवेलेबल आहे, इंग्लिशमध्येच येते. तर हे बुक सोशियोलॉजी ऑप्शनलला आम्ही वापरतो. तर लुई कोझर ह्यांच्या अभ्यास मांडणीमध्ये असे नमूद केलेले आहे की विविध समाजशास्त्रज्ञांनी ज्या समाजशास्त्रीय विचारांचे योगदान केले आहे, विविध समाजशास्त्रज्ञांनी ज्या समाजशास्त्रीय विचारांचे योगदान केलेले आहे ते विचार म्हणजे समाजशास्त्रीय विचारांचे सामाजिक परिस्थितीशास्त्र आहे. द नॉलेज कॉन्ट्रिब्युटेड बाय द डिफरंट सोशियोलॉजिस्ट बी कॉल्ड ॲज द इकोलॉजी ऑफ सोशियोलॉजिकल आयडियाज. जसं की फिजिक्समध्ये किती थिंकर्स आपण बघतो. थिंकर्स अर्थ लाईक आईन्स्टाईन, वी हॅव न्यूटन, वी हॅव लेट्स से थॉम्सन. हे सगळेच जण मिळून फिजिक्समध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करतात, तसंच केमिस्ट्रीमध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्यूट होतं, तसंच काहीतरी सम अदर सायन्सेस. तर ह्याचा अर्थ होतो की these scientists in physics or mathematics and etc. they are contributing their ideas into that discipline, and that discipline is taking place and it is expanding over and over again, right. And exactly like that sociological thinkers, they generate their ideas, they give answers to few questions, and that's how a particular sociological science evolves. तर ह्याचा अर्थ होतो की समाजशास्त्रामध्ये ज्या समाजशास्त्रीय विचारांनी ज्या आयडियाजची भर घातली, त्या भर घातल्यानं त्या सोशियोलॉजीच्या सायन्सचा जन्म झालेला आहे. तर हे लुई कुझर हे त्याबद्दल बोलतात. तर तुम्ही ह्याला लक्षात ठेवा की लुई कोझर नावाच्या थिंकरनं हे स्टेटमेंट दिलं होतं की द नॉलेज कॉन्ट्रिब्युटेड बाय द डिफरंट सोशियोलॉजिस्ट, सामाजिक है ना, समाजशास्त्रीय विचारवंत आपण त्याला म्हणतो. ह्याला आपण सोशियोलॉजिकल आयडियाजची इकोलॉजी असं संबोधित करतो. ऑगस्ट कॉम्टची आपण ओळख करून घेऊ. ऑगस्ट कॉम्ट यांचा जन्म 19 जानेवारी 78 फ्रान्समध्ये झाला होता आणि तरुण वयामध्ये ऑगस्ट कॉम्ट शिक्षण घेत असताना त्यांच्या विचारांवर सर्वात जास्त प्रभाव डॅनियल इनकॉन्ट्री या गणित विषयाच्या शिक्षकाचा झाला होता. ओके, सो डॅनियल इनकॉन्ट्री, तर आपल्याला याची ऑफकोर्स विशेष नोट करण्याची गरज नाही आहे, बट जस्ट अंडरस्टँड की मॅथमॅटिक्सचा प्रभाव सोशियोलॉजिकल थिंकरच्या डोक्यावर आहे. ओके, कॉम्ट 1814 मध्ये पॅरिस शहरामध्ये अत्यंत नामांकित असलेला इक्वल पॉलिटेक्निक या शाळेची पूर्वपरीक्षा ते उत्तीर्ण झाले होते. त्यांनी पॅरिस शहरामध्ये कायमचे रहिवासी म्हणून राहिले. ऑगस्ट कॉम्ट हे एकूण जीवनावर व त्यांच्या कार्यावर शेवटपर्यंत प्रमुख अभ्यासक्रमांचा प्रभाव होता. ते होते हेनरी सेंट सायमन. ओके, हेनरी सेंट सायमन यांचा प्रभाव हा नेहमी ऑगस्ट कॉम्ट यांच्या आयुष्यावर राहिला. फ्रेंच राज्यक्रांतीचा परिणाम म्हणून फ्रान्समधल्या समाजव्यवस्थेमध्ये ज्या विविध घटना घडून आल्या, ओके, लुक ॲट दॅट द स्टेटमेंट की फ्रेंच राज्यक्रांतीचा जो परिणाम म्हणून की फ्रान्समधल्या समाजव्यवस्थेमध्ये ज्या विविध घटना घडून आल्या, त्या प्रकारची जी अवस्था निर्माण झाली किंवा अवस्था, द डिस्टर्बन्सेस जे फ्रेंच रिव्होल्युशननं तयार केले, डिस्टर्बन्सेस, राईट. ह्या डिस्टर्बन्सेसचा अभ्यास करायला एका सायन्सची गरज होती की समाजामध्ये हे काय चाललंय, काय चांगलं चाललंय, काय वाईट चाललंय, वाय इट इज गोईंग ऑन, ह्या प्रश्नांची उत्तरं देण्याची गरज होती. तर फ्रेंच राज्यक्रांतीचा परिणाम म्हणून फ्रान्समधल्या समाजव्यवस्थेमध्ये ज्या विविध घटना घडून आल्या, त्यातली एक प्रकारची अव्यवस्था निर्माण झाली होती सोसायटीमध्ये. डिस्टर्बन्स, वाय डिस्टर्बन्स? ॲक्च्युली फ्रेंच रिव्होल्युशननं डेमोक्रेसी आणली, लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी आणली, पण
आधीची राज्यव्यवस्था ही मोडकळीस आणली, तर आता एकदम नव्यानं एक नवीन सिस्टम तयार झालेली आहे. म्हणून ही नवीन सोसायटी तयार झालेली आहे आणि जेव्हा सोसायटी एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत चेंज होत असते, तेव्हा तिथे काहीतरी डिस्टर्बन्स, खडबडी असते. तर हा तो पिरियड होता ज्यावेळेस जी ऑगस्ट कॉम्ट ऑब्झर्व्ह करतो सोसायटीला, दॅट वॉज डिस्टर्बिंग पिरियड, कारण सोसायटी वॉज ट्रान्सफॉर्मिंग फ्रॉम मोनार्की, राजेशाहीकडनं आता लोकशाहीकडे वळतीये, आणि दॅट ट्रान्झिशन फेज, तो संक्रमणाचा काळ, हे डिस्टर्बन्सचा काळ होता. आणि ह्या बद्दल आपण बोलतोय की एक प्रकारची अव्यवस्था तिथे तयार झाली होती. ओके, त्याविषयी ऑगस्ट कॉम्ट समाधानी नव्हते आणि त्यांना ज्या प्रकारची समाज व्यवस्था अपेक्षित होती त्या प्रकारची समाज व्यवस्था ह्या नैतिकतेवर आधारित असावी असं त्यांना अपेक्षित होतं, की एक स्टॅबिलिटी असावी, शांतता आणि सुव्यवस्था असावी असं त्यांना वाटायचं. त्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न करत असताना वस्तुनिष्ठ नियमांवर आधारित अशा स्वरूपाची एक वैज्ञानिक अभ्यासाची शाखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, की ते म्हणले की आपल्याला सोसायटी एक व्यवस्थित प्रकारे त्याची घडी बसवायची आहे, सोसायटी चांगली करायची आहे, डिस्टर्बन्स नको आहेत. ह्यासाठी आपल्याला सोसायटी काय आहे शिकणं आवश्यक आहे. तर सोसायटी काय आहे हे शिकायचं असेल तर तुम्हाला एक नवीन सायन्स तयार करावं लागेल, तर त्याला आपण समाजशास्त्र असं नाव देऊ, असं ऑगस्ट कॉम्ट म्हणाले. तर त्याला समाजशास्त्र, सोशिओलॉजी किंवा समाजाचे शास्त्र, असं सायन्स ऑफ सोसायटी असं म्हटले गेले. तर हे पण लक्षात ठेवा की ऑगस्ट कॉम्ट हे समाजशास्त्राचे जे जनक आपण म्हणतो जनक होते. ओके, की त्यांनी समाजशास्त्राची संकल्पना मांडलेली, इव्हन नाव पण समाजशास्त्र संकल्पना त्यांना दिलेलं आहे. तर सोशिओलॉजी नावाचं एक नवीन सायन्स तयार करायची कल्पना त्यांना आली, किंवा समाजाचे विज्ञान, द द सायन्स ऑफ सोसायटी आपण त्याला म्हणतो, असे त्यांनी म्हटले, द सायन्स ऑफ सोसायटी. ओके, इक्वल पॉलिटेक्निकमध्ये काम करत असताना त्यांनी पॉझिटिव्ह फिलॉसॉफी किंवा विज्ञाननिष्ठ तत्वज्ञान हे समाजशास्त्रीय लिखाण करून 1842 मध्ये ते प्रकाशित केले. ओके, व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट, विज्ञाननिष्ठ है ना तत्वज्ञान, विज्ञाननिष्ठ तत्वज्ञान, द पॉझिटिव्ह फिलॉसॉफी. पॉझिटिव्हचा अर्थ असतो नॉट पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, इट्स अबाउट विज्ञान. पॉझिटिव्हचा अर्थ असतो विज्ञान. ओके, तर विज्ञाननिष्ठ तत्वज्ञान हे समाजशास्त्रीय लिखाण करून ते 1842 मध्ये त्यांनी प्रकाशित केले. आता पुढे बघू आपण. ओके, हे सर्वात महत्त्वाचं एक टॉपिक आहे. हा एक सिंपल क्वेश्चन आहे आणि जो नेहमी विचारतात ह्या एक्झामसाठी समाज कल्याण अधिकारीच्या, की ऑगस्ट कॉम्ट यांनी सर्वप्रथम सोशिओलॉजी किंवा समाजशास्त्र ही संकल्पना, ही संज्ञा मांडली, सोशिओलॉजी, दिस आयडिया. ओके, ज्यावेळी ऑगस्ट कॉम्ट यांना पहिल्यांदा ज्या सामाजिक शास्त्राची मांडणी केली त्यावेळी त्याला सोशल फिजिक्स त्यांनी आधी नाव दिलं होतं, सोशल फिजिक्स. ओके, समाजाचं विज्ञान, सोशल फिजिक्स अशी त्यांनी संज्ञा दिली होती. परंतु ही संज्ञा बेल्जियम मधल्या ॲडॉल्फ क्युटलेट या संख्याशास्त्राच्या अभ्यासांकडनं चोरली आहे असे लक्षात आले. ओके, पण म्हणून त्यांनी मग ती चेंज केली. व्हॉट आर द कॉन्ट्रोवर्सीज आपल्याला त्यात नाही पडायचं, पण त्यांनी त्याला सोशल फिजिक्सवरनं सोशोलॉजी हे नाव चेंज केलं. ओके, तर सोशोलॉजी ही लॅटिन व ग्रीक शब्दातून तयार केलेली एक नवीन संज्ञा ऑगस्ट कॉम्ट यांनी मांडली, हे तुम्ही लक्षात ठेवा. कॉम्ट अशा स्वरूपाच्या विचारांची मांडणी करत होते की ज्यामधनं समाजासाठीचे विज्ञान, द सायन्स ऑफ सोसायटी, ओके, नैसर्गिक शास्त्रासारखे असेल व त्यामधनं मानवी जीवनाच्या गतकालीन घटनांचा आढावा घेऊ शकू असं त्यामध्ये होतं. त्यांचे असे मत होते की मानवी समाजाचा अभ्यास अशा वैज्ञानिक पद्धतीने झाला पाहिजे, है ना, मानवी समाजाचा अभ्यास वैज्ञानिक पद्धतीनं झाला पाहिजे, हे लक्षात घ्या. ओके, म्हणून त्यांना फिजिक्स, सायन्सचं जास्त वेळ होतं, की सोसायटी शिकताना पण आपण सायन्सचा वापर करू, तर मानवी समाजाचा अभ्यास वैज्ञानिक पद्धतीने व्हायला हवा त्याची अशी त्यांची अपेक्षा होती. जसं आपण सभोवतालच्या नैसर्गिक घटनांचा अभ्यास करतो, एक्झॅक्टली सोसायटीमध्ये जे काही चाललंय त्याचं पण आपण खूप सायंटिफिक, लेट्स फॉर एक्झाम्पल आपण सायंटिफिकली काय शिकतो की रिसेंटली वी हॅव लॉन्च चंद्रयान-3. आपण चंद्रापर्यंत जे यान सोडलंय, दॅट इज व्हेरी अ सायंटिफिक कॅल्क्युलेशन, very important rocket science we have. It is about physics, it's about chemistry, it's about mathematics, it's about astronomy, and lot of huge and very complex calculations करून आपण तिथपर्यंत जातो, राईट. की चंद्रावर काय आहे हे जे उत्तर शोधायला आपण सायन्सचा वापर करतो, है ना, टेक्निक्सचा वापर करतो. एक्झॅक्टली सोसायटीमध्ये काय आहे हे आपल्याला विचार करताना पण देखील सायन्सचा वापर करावा, म्हणून ऑगस्ट कॉम्ट यांनी सोशल सायन्स और त्याला सोशल फिजिक्स नाव दिलं, सोशिओलॉजी असं नाव दिलं. जसं आपण सभोवतालच्या नैसर्गिक घटनांचा अभ्यास करतो आणि त्यांनी आपल्या वैज्ञानिक विचारांची मांडणी पॉझिटिव्ह फिलॉसॉफी या ग्रंथामध्ये करताना त्याबद्दल बोलले. तो इथपर्यंत ठीक. ओके, तर सोशिओलॉजी ही कन्सेप्ट ऑगस्ट कॉम्टने मांडली, ही महत्वाचं. आता आपण डायरेक्टली एंट्री करू 3 अवस्थांचा नियम. ओके, द लॉ ऑफ स्टेजेस. हे वाचण्याऐवजी, ह्यामध्ये वेळ घालण्याऐवजी मी त्याला खूप सिम्पल करून सांगण्याचा प्रयत्न करतो की व्हॉट इज हिज आयडिया अबाउट इट.
तर ऑगस्ट कॉम्ट जेव्हा आपण सामाजिक परिवर्तन किंवा समाजामधला बदल हा टॉपिक चा विचार करतो की समाज का परिवर्तित होतो, तो कसा परिवर्तित होतो, तर समाजाचं परिवर्तन हे कुठल्या स्टेजेसमध्ये होतं हे समजून सांगताना हे 3 अवस्थांचा नियम ऑगस्ट कॉम्टनं दिलेला आहे की समाज हा जेव्हा परिवर्तित होतो, बदलतो, हा 3 डिफरंट स्टेजमधनं जातो. पहिल्या स्टेजमध्ये जे आपण नाव बघूत आता, जी रिलिजनवर बसतात ज्यामध्ये खूप धर्माचा पगडा असतो. दुसरी स्टेज जी असते ज्यामध्ये रिलिजन आणि सायन्स ह्या दोघांचाही पगडा असतो. आणि तिसरी जी स्टेज असते विज्ञान है ना अवस्था, त्यामध्ये फक्त सायन्स आणि रिलिजन झिरो झालेलं असतं. सो बेसिकली जर आपण एक डायग्रामॅटिकली समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर सोसायटी इव्हॉल्व्स लाईक दिस. ओके, these 3 स्टेजेस. तर पहिली स्टेज 1, मग सोसायटी स्टेज 1 वरनं स्टेज 2 वर पोहोचते आणि स्टेज 3 वर पोहोचते. ह्या स्टेज 1 ची खासियत अशी आहे की इथे रिलिजन फार इम्पॉर्टंट आहे, धर्म खूप महत्त्वाचा आहे, धार्मिक आयडियाज महत्त्वाचे आहेत आणि लोकांच्या जीवनावर धर्माचा खूप मोठा पगडा असतो, प्रभाव असतो. हळूहळू समाज, लोकसंख्या वाढते, गरजा वाढतात, तो प्रगतीकडे, आधुनिकतेकडे जातो, नवीन टेक्निक्स बनतात आणि मग तिथे रिलिजनचं थोडं महत्त्व कमी होत जातं आणि सायन्सचं महत्त्व थोडंसं वाढत जातं. सो बेसिकली रिलिजन प्लस सायन्स हे दोन्हीही आपल्याला ह्या अवस्थेमध्ये दिसतं आणि त्यानंतर समाज आणखी आधुनिकतेकडे जातो, मॉडर्निटीकडे जातो आणि त्यावेळेस रिलिजन हा जवळजवळ झिरो बनतो आणि सायन्स हे इम्पॉर्टंट बनतं, हे वाढत जातं. सो सायन्स इज इम्पॉर्टंट हिअर, विज्ञान अवस्था आपण त्याला म्हणतो. आणि इथे पहिल्या अवस्थेमध्ये सायन्स झिरो असतं, रिलिजन महत्त्वाचं असतं. तो आपण ह्या स्टेजबद्दल आता अभ्यास करू, त्या कुठल्या कुठल्या स्टेजेस आहेत. ओके. तर ह्या 3 अवस्थांचा डेफिनेशन बघू आपण की 3 अवस्थांचा नियम किंवा मानवी विकासांच्या अवस्थांचा नियम, मानवी विकास बोलतो आपण, राईट. सो इव्होल्युशन ऑफ ह्युमन सोसायटीज. तर मानवी विकासाच्या अवस्थांचा नियम कॉमच्या समाजशास्त्रीय विचारातील एक प्रमुख विचार आहे वगैरे वगैरे. आणि त्या कुठल्या कुठल्या अवस्था असतात, त्यातली पहिली अवस्था असते धर्मशास्त्रीय अथवा काल्पनिक अवस्था. धर्मशास्त्रीय अवस्था. आता ही जी पहिली आपण जी डायग्राम काढली होती मगाशी की 1, 2 and 3 स्टेजेस, ओके, 3 अवस्था, त्यातली ही पहिली अवस्था आहे जिथं रिलिजनचं इम्पॉर्टन्स असतं, धर्माचं महत्त्व असतं. तर ह्याला आपण धर्मशास्त्रीय किंवा काल्पनिक अवस्था म्हणतो. इन सिम्पल वर्ड्स, ह्यामध्ये काय अपेक्षित आहे की ह्या समाजावर आणि मानवाच्या जीवनावर धार्मिक विश्वास आणि धार्मिक कल्पनांचा पगडा असतो. तर ती अवस्थेचं नाव आहे, लक्षात ठेवा, धर्मशास्त्रीय अथवा काल्पनिक अवस्था. त्यांच्या थेअरीमधली जी दुसरी अवस्था आहे, हे ना डीपमध्ये जायची अजिबात गरज नाही कारण हे ऑप्शनल नाही आहे. त्यांची दुसरी अवस्था आहे आध्यात्मिक अवस्था. अध्यात्म, ओके, आध्यात्मिक अवस्था त्याला आपण म्हणतो. ह्या डायग्राम मधली दिस इज सेकंड स्टेज, ह्याबद्दल आपण बोलतो. ही थर्ड आणि ही फर्स्ट ही धार्मिक अवस्था आहे. दुसरी जी आहे आध्यात्मिक अवस्था, ह्यामध्ये रिलिजन महत्वाचं आहे पण सायन्स जन्म घ्यायला लागतंय. ओके, तर विज्ञान देखील यामध्ये जन्म घ्यायला लागतं. तर अशी ही सेकंड, एक स्थित्यंतर आपण त्याला म्हणतो. रिलिजन अँड सायन्स हे दोघांचा इथे एक मिक्सचर आपल्याला दिसतं, त्याला आपण आध्यात्मिक अवस्था म्हणतो. अँड तिसरी जी अवस्था असते ऑगस्ट कॉमच्या ह्या थेअरीमधली, त्या तिसऱ्या अवस्थेला आपण विज्ञान अवस्था असं म्हणतो. जस्ट वी मिस्ड इट. येस, विज्ञानवादी अवस्था आपण त्याला म्हणतो. त्या डायग्राम मधली थर्ड स्टेज की जिथे अधिकाधिक आपण विकसित बनतो, अधिकाधिक आधुनिक बनतो, अधिकाधिक सायन्सवर डिपेंड राहतो आणि हळूहळू रिलिजनचा पगडा, रिलिजनचं महत्त्व कमी होईल, अशी जी अवस्था आहे त्याला आपण विज्ञानवादी अवस्था. तर ह्यातनं आपल्याला 2 इम्पॉर्टंट कन्सेप्ट कळाल्या. फर्स्ट ऑफ ऑल की सोशलॉजी ही संकल्पना किंवा संज्ञा किंवा ब्रांच तयार करण्यामागे जे जनक होते ते होते ऑगस्ट कॉम्ट. अँड द व्हेरी वर्ड ऑफ सोशलॉजी किंवा समाजशास्त्र हा ऑगस्ट कॉम्ट यांनी इन्व्हेंट केलेला आहे. इथपर्यंत ठीक. दुसरी कन्सेप्ट कळाली आपल्याला की समाजशास्त्रातल्या ऑगस्ट कॉम्ट यांच्या विचारांबद्दल आपण शिकताना 3 अवस्थांचा सिद्धांत हा काय दर्शवतो, तर मानवाचा विकास जो होतो, मानवाचा समाज कसा परिवर्तित होतो आणि तो कुठल्या स्टेजमधनं होतो, हा 3 पायऱ्यांमधनं, 3 अवस्थांमधनं बदलतो. त्या 3 अवस्थांची नावं कुठली कुठली आहेत? धार्मिक अवस्था, त्याबरोबर त्याला आपण थिओलॉजिकल म्हणतो. दुसरी आहे आध्यात्मिक अवस्था आणि तिसरी आहे विज्ञान अवस्था. तर धर्म,
अध्यात्म आणि विज्ञान हे 3 लाईनमध्ये, एका लाईनमध्ये आपण समाज बदलतो, परिवर्तित होतो आणि अधिकाधिक मॉडर्न बनत जातो. तर अशी ती संकल्पना लक्षात ठेवा. किंवा प्रश्न विचारतील की ऑगस्ट कॉम्टच्या ह्या 3 पायऱ्यांच्या किंवा 3 स्टेजच्या 3 अवस्थांच्या नियमामध्ये काय सांगितलं आहे, तर मानवी विकास कसा कसा होतो आणि रिलिजन आणि सायन्सचं काय कॉम्बिनेशन असतं हे सांगितलेलं आहे. दुसरी कन्सेप्ट बघू आपण आता. दुसरी कन्सेप्ट आहे ऑगस्ट कॉम्टचा जो प्रत्यक्षवाद आणि विज्ञानवाद, ह्याबद्दल आपण समजून घेऊ. अगेन ह्यामध्ये डीप जाण्यासाठी, कारण ह्यांनी खूप छान समजून सांगितलेलं आहे, खूप डीप येत आहे, जे BS सोशलॉजीसाठी आवश्यक आहे की है ना, अभ्यास पद्धती, वास्तववादी वगैरे. पण जस्ट यू नीड टू फोकस ऑन दिस 2 इम्पॉर्टंट कन्सेप्ट इन दिस एक्झामिनेशन, प्रत्यक्षवाद आणि विज्ञानवाद. ओके, प्रत्यक्षवादाला आपण पॉझिटिव्हिझम असं म्हणतो. आता याचं बॅकग्राऊंड थोडं समजून सांगतो की ह्या कन्सेप्ट आहेत का. मी ऑलरेडी बोललो की जो फेज किंवा ज्या आपण कालखंडाबद्दल बोलतोय, हा कालखंड आहे फ्रेंच रिव्होल्यूशन संपल्यानंतर लगेच इमिजिएट त्याच्यानंतरचा फ्रान्स. आणि ह्या काळ आहे एक 1789, 1700च्या लास्टला, 1800 वगैरेचा तो पिरियड आहे. आणि ह्यावेळेस 1832ला ॲक्च्युली सोशलॉजीचा उगम झालेला आपण बघतो. तर 1830, 32, 20, 40 ह्या पट्ट्यामध्ये आपण चर्चा करतो, राईट. आणि हा जो पिरियड आहे, दिस फेज इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द इव्होल्युशन ऑफ सायन्स. ह्या काळामध्ये खूप मोठे मोठे सायंटिस्टनं त्यांचे ऑलरेडी विचार मांडून झाले होते. आणि ह्या काळामध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी इत्यादी मोठ्या मोठ्या सायन्सेसनं महत्त्व प्राप्त केल्याचं दिसतं. समाजामध्ये पडणारी प्रश्नांची उत्तरं धर्म द्यायचा. धर्म, रिलिजन यूज टू गिव्ह द आन्सर्स टू सोसायटी, की बाबा पाप काय, पुण्य काय, जन्म काय, मृत्यू काय, जन्मानंतर काय होतं, मृत्यूच्या आधी काय असतं, व्हॉट एव्हर दॅट इज. पण तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक अवस्थेबद्दल, प्रत्येक क्युरीबद्दल, प्रत्येक डाऊटचं उत्तर, सूर्य काय आहे, चंद्र काय आहे, है ना, तर रिलिजन उत्तर द्यायचा. पण झालं काय की प्रबोधनाच्या काळामध्ये, एनलाइटमेंटच्या फेजमध्ये रिलिजियस आयडियाजवर क्वेश्चन करायला सुरुवात झाली. रिलिजन म्हणायचं की मानव हा पृथ्वीच्या सेंटरला राहतो आणि पृथ्वी हा युनिव्हर्सच्या सेंटरला आहे आणि सूर्य फिरतो पृथ्वीभोवती. बेसिकली सायन्स, एस्पेशली फिजिक्स अँड ॲस्ट्रॉनॉमी, प्रूव्ड इट रॉंग. ओके, आणि ह्या रॉंग झाल्यामुळे लोकांना हे कळायला लागलं की धर्मानं आतापर्यंत आपल्याला मूर्खात काढलंय, उत्तरं चुकीची दिलीत आणि आपल्याला ही खरे आणि योग्य उत्तरं लपवलीत किंवा आपल्याला मिळाले नाही. आणि एक्झॅक्टली सायन्सचा जन्म झाला त्याच्या मागे तेच रिझन होतं की वी ॲक्च्युली स्टार्टेड फाइंडिंग द व्हेरी कॅन से ऑब्जेक्टिव्ह आन्सर्स. आणि ज्यामुळे पूर्ण जगभरात सगळ्या समाजामध्ये सायन्सचं वातावरण होतं. सगळ्यांना सायन्स आवडायला लागलं होतं. सगळं ट्रेंडिंग, दॅट वॉज ट्रेंडिंग ॲक्च्युली. आपण तुला जर सोप्या शब्दामध्ये सांगू तर सायन्स वॉज ट्रेंडिंग ॲट दॅट टाइम, व्हेरी व्हेरी ट्रेंडिंग. प्रत्येक गोष्ट, हे इंजिन, ती मशीन, ती फॅक्टरी, है ना, एव्हरीथिंग वॉज गोईंग सायंटिफिक. आणि ह्या सायन्सच्या जगामध्ये, सायन्सच्या युगामध्ये, ह्या ट्रेंडिंग वातावरणामध्ये समाजशास्त्राची उत्क्रांती किंवा उत्पत्ती व्हावी, ती पण सायंटिफिक व्हावी, असा विचार ह्या लोकांना आला. ऑगस्ट कॉम्ट घ्या, जॉर्ज जिमेल घ्या, है ना, ह्या सगळ्या लोकांची एक इच्छा होती की आपण जे नवीन एक डिसिप्लिन तयार करतोय, ते डिसिप्लिन देखील सायंटिफिक असावं आणि सायन्सचे लॉज वापरून त्यानं समाजाचा अभ्यास करावा, अशी डिसिप्लिन तयार करावी. एक्झॅक्टली ऑगस्ट कॉम्ट, है ना, आणि बाकीचे काही थिंकर्स की ज्यांनी, जसं की लेट्स से कार्ल मार्क्स, इवन मॅक्स वेबर अँड एटसेट्रा, ह्या लोकांनी काय केलं की सायन्समधल्या आयडियाज घेतल्या आणि समाजशास्त्राचा अभ्यास सुरू केला. जसं आता आपण बघितलं मगाशी की सोशल फिजिक्सचं नाव म्हणा, सोशल स्टॅटिक्स, सोशल डायनामिक्स, दीज वर दी कन्सेप्ट्स इन फिजिक्स ॲक्च्युली, राईट. इवन तुम्ही जिओग्राफीकडे जर बघितला तर जिओग्राफीच्या जमिनीच्या लेअर असतात. जिओग्राफीनुसार जमिनी ही लेअरमध्ये असते. आपण ती आयडिया, लेअरची आयडिया, दॅट इज कॉल्ड स्तरीकरण, स्ट्रॅटिफिकेशन, ही सोशलॉजीमध्ये आणली. तर आपण सायन्सकडनं इन्स्पायर झालो आणि सायन्सचा अभ्यास, हर्बर्ट स्पेन्सर म्हणा, ऑगस्ट कॉम्ट म्हणा, ह्या लोकांनी काय केलं की सायंटिफिक टेक्निक्स वापरायला सुरुवात केली सोशलॉजीमध्ये. आणि त्यालाच आपण प्रत्यक्षवाद असं म्हणतो, की जेव्हा प्रत्यक्षवाद ही अशी सोशलॉजीमधली ब्रांच आहे किंवा जी अर्ली सोशलॉजी आहे की ज्यानं सायंटिफिक टेक्निक वापरल्या आणि समाजशास्त्राचा अभ्यास केला. फॉर एक्झाम्पल, आय वुड लाईक टू इंट्रोड्यूस वन कन्सेप्ट टू यू. ती कन्सेप्ट आहे डार्विनची. ओके, आता मी बायोलॉजीमध्ये एंट्री करतोय. डार्विन, त्या काळामध्ये जे सायन्सेस फेमस होते, दे सायन्सेस वेअर लाईक फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी, मॅथमॅटिक्स अँड मेनी अदर सायन्स, स्टॅटिस्टिक्स अँड एटसेट्रा. डार्विनने जी कन्सेप्ट दिली होती, दॅट वॉज द सर्वायवल ऑफ फिटेस्ट. ओके, ऑर द आयडिया ऑफ इव्होल्युशन, उत्क्रांतीचा थेअरी म्हणतो आपण त्याला, है ना, उत्क्रांती.
आपल्याला आधी असं वाटायचं की मानवाचा जन्म देवानं घातलेला आहे. आपल्याला जन्म घालण्यामागे देव रिस्पॉन्सिबल आहे. आपला जन्म कोण घालतो तर देव घालतो. राजाचा जन्म कोण घालतो? देव घालतो. पण बेसिकली बायोलॉजिकल स्टडीजमधनं डार्विन हे प्रूव्ड दॅट की धिस बॉडी ही मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे आणि काही लाखो हजारो कोटी वर्षांपूर्वी धिस बॉडी यूज टू बी सिंगल सेल. आपण उत्क्रांती झाली, आपले पूर्वज माकडं होती, सेपियन्स होती आणि इथून आपण उत्क्रांती होऊन आपण मानवाच्या जीवापर्यंत आलो. तर देवानं जन्म नाही घातलाय, उलट माणसानं देवाला जन्म घातलेला आहे ना, की आपण देव बनवले, आपण दगडांपासून देव बनवले, आपण आपल्या आयडियाजपासून देव बनवले. तर देवाने नाही तर मानवाने देवाला जन्म घातलाय. हे प्रूव्ह झालं बायोलॉजीमधनं, इव्होल्युशनमधनं. पण इव्होल्युशनमधून आपण काय शिकलो? ऑर्गॅनिझम आधी सिंगल सेल असतो है ना बायोलॉजिकली, अँड देन तो सिंगल सेल लाखो करोड वर्षानंतर उत्क्रांतीमधून एक एक मोठा मल्टीसेल्युलर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम बनतो, जसं की मानव. ओके, ह्याला हात आहेत, पाय आहे, डोकं आहे, पोट आहे, सगळे अवयव आहेत. ह्यामध्ये लाखो करोडो सेल्स आहेत है ना, सेल्स राईट. पण आधी आपला जन्मच मानव म्हणून झालाय का? नो. एका छोट्या सिंगल सेल ऑर्गॅनिझम पासनं आपल्या करोडो वर्षानंतरच्या उत्क्रांतीमधनं जन्म झालेला. ही कन्सेप्ट आहे सायन्सची, ही कन्सेप्ट आहे बायोलॉजीची. आणि एक्झॅक्टली ह्या बायोलॉजीच्या कन्सेप्टला आपण सोशियोलॉजीमध्ये अप्लाय करण्याचा प्रयत्न केला. सोशियोलॉजीमध्ये अप्लाय करताना ही बायोलॉजी आणली हर्बर्ट स्पेन्सर. हर्बर्ट स्पेन्सर नावाचे थिंकर आहेत. त्यांनी काय केलं की त्यांनी समजून सांगितलं ह्या थेअरीच्या, ह्या डार्विनच्या आयडियावरनं, किंवा समाज पण आधी युनिसेल होता, सिंपल होता, आणि तो समाज देखील उत्क्रांतीमधनं मोठा झाला, कॉम्प्लेक्स बनला. ह्याला आपण सामाजिक डार्विनवाद म्हणतो, सोशल डार्विनिझम. आणि मोठा ह्या सगळ्याला आपण काय म्हणतो? प्रत्यक्षवाद. कारण सोशियोलॉजीचा अभ्यास करताना समाज कसा तयार झाला, तो कसा कॉम्प्लेक्स बनला, हे शिकताना आपण काय वापरलं? आपण सायन्स वापरलं, आपण सायंटिफिक मेथड वापरली, आपण सायन्सच्या आयडियाज घेतल्या. आणि म्हणून हर्बर्ट स्पेन्सर पण एक पॉझिटिव्हिस्ट आहेत, प्रत्यक्षवादी समाजशास्त्रीय विचारवंत आहेत. तर प्रत्यक्षवाद म्हणजे काय? तर जिथे विज्ञानाच्या विचारांचा आपण अभ्यास करतो किंवा विज्ञानाच्या टेक्निक्स वापरतो, विज्ञानाच्या सायन्स लाईक फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स एक्सेट्रा, आणि ते सोशियोलॉजीमध्ये वापरतो. ओके, तर तुम्ही लक्षात ठेवा की हे नोट करून ठेवा ह्याची आयडिया, की बाबा प्रत्यक्षवाद म्हणजे काय, पॉझिटिव्हिझम म्हणजे काय, की समाजशास्त्र शिकताना आपण सायंटिफिक टेक्निक वापरतो. त्याच्या उलटपणे अप्रत्यक्षवाद असतो. तो काय? हा आपला आत्ता एरिया नाही. अप्रत्यक्षवादामध्ये आपण सायन्सला निगेट करतो, की बाबा जसं ॲटम्स, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन सायन्स शिकतं, तसं माणसं तर ॲटम, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन नाही आहेत. तर आपण तिथे सायन्स नाही वापरू शकत, आपल्याला काहीतरी वेगळ्या टेक्निक वापरणं आवश्यक आहे. त्याला आपण अप्रत्यक्षवाद असं म्हणतो. ओके, सो दॅट इज डिफरंट थिंग. पण जिथे सायन्स वापरतो त्याला आपण प्रत्यक्षवाद, जिथे सायन्स नाही वापरत ह्या सोशियोलॉजीच्या ब्रांचला आपण अप्रत्यक्षवाद म्हणतो. तर सोशियोलॉजीमध्ये 2 मेन ब्रांच आहेत, जे की सायंटिफिकली सोसायटी शिकते आणि जे की नॉन सायंटिफिकली सोसायटी शिकते. सो बेसिकली प्रत्यक्षवाद आणि अप्रत्यक्षवाद तो हा डिबेट आहे. थोडं आणखी पुढे जाऊ आपण. आता त्यामध्ये सांगितलं की हाऊ पॉझिटिव्हिझम, की समाजशास्त्र हे कसं पॉझिटिव्हिस्ट आहे है ना, की हे कसं विज्ञानवादी आहे सांगितलंय. बट यू शुड ओनली अंडरस्टँड प्रत्यक्षवाद इज इक्वल टू विज्ञानवाद. ओके, नाव द थर्ड आयडिया ऑफ ऑगस्ट कॉम्ट इज अबाउट सोशल स्टॅटिस्टिक्स अँड सोशल डायनामिक्स. आता हे काय आहे हे खूप त्यांनी डीपली समजून सांगितलं असलं तरी सिंपल आयडिया, की जेव्हा समाज हा स्थितीप्रत असतो, जो स्टॅटिक असतो, समाज परिवर्तित होत नसतो किंवा स्तब्धावस्था असतो, त्या समाजाच्या अवस्थेला आपण सोशल स्टॅटिस्टिक्स म्हणतो. आणि जेव्हा समाज परिवर्तित होत असतो, बदलत असतो, त्या अवस्थेला आपण सोशल डायनामिक्स असं वापरतो. ओके, त्यामध्ये बरंच काही त्याने समजून सांगितलंय. तर सोशल डायनामिक्सचा अर्थ असतो की समाज परिवर्तन होण्याची जी प्रक्रिया असते. तर व्हॉट इज स्टॅटिस्टिक्स, आय मीन स्टॅटिक्स. तर समाज हा एकाच अवस्थेमध्ये असतो आणि दुसरा की समाज हा परिवर्तनशील असतो. तर त्या 2 कन्सेप्ट आहेत, की सामाजिक गतिशीलता आणि सामाजिक स्थिरता किंवा स्थितप्रत्ययता. ओके, आणखी एक छान कन्सेप्ट आहे एम.एल. डुर्कहीमची. ती कन्सेप्ट आहे श्रम विभाजन, डिव्हिजन ऑफ लेबर. डिव्हिजन ऑफ लेबर ही पण आपण समजून घेणं थोडं आवश्यक आहे. श्रम विभाजन व्हेरी ब्युटिफुल कन्सेप्ट, त्यांनी खूप छान पद्धतीनं ह्याला समजून सांगितलंय. आता व्हॉट इज डिव्हिजन ऑफ लेबर, तर कुठलं काम कुणी करावं ह्याची विभागणी जेव्हा आपण करतो त्याला आपण डिव्हिजन ऑफ लेबर म्हणतो.
ह्यांनी खूप सिम्प्लिस्टिकली ह्यामध्ये समजून सांगितलंय की डिव्हिजन ऑफ लेबरच्या मागे कुठले कुठले कारणं रिस्पॉन्सिबल असतात, तर त्यामागे सामाजिक कारणं रिस्पॉन्सिबल असतात. जसं जसं समाज मोठा होत जातो तसंच समाजाच्या गरजा वाढत जातात है ना, समाजाची पॉप्युलेशन वाढते आणि या प्रत्येक पॉप्युलेशनला, प्रत्येक व्यक्तीला काम मिळणं आवश्यक असतं आणि हे काम मिळण्यासाठी ते प्रत्येक कामामध्ये स्पेशलायझेशन करतात, विशेषीकरण करतात. लेट्स से फॉर एक्झाम्पल, आधी जर एक छोट्या आदिम समुदायामध्ये चांभार काय करायचा, चांभार हा चमडी पण आणणार, त्याला कापणार सुद्धा, त्याला शूजच्या शेपमध्ये पण आणणार, त्याला शिवणार पण, लेस पण लावणार, सोल पण लावणार, रंग पण देणार. पण आता आपण त्या कंपनीमध्ये जेव्हा आपण शूज तयार करतो, तर आपण त्यात काय करतो की आपल्याकडे एक सेपरेट टीम असते की जी चामडा काढते, एक वेगळी टीम असते की त्याला शेप देते, आणखी एक टीम असते ज्याला सोल लावते, आणखी एक टीम असते जी ते लेस लावते, आणखी एक टीम ज्याला बॉक्समध्ये पॅक करते, आणखी वेगळी टीम की जी मार्केटिंग करते है ना. तर बेसिकली हजारो लोकांची टीम ह्यामध्ये काम करते, पण काम एकच आहे, सेम काम आहे, शूज तयार करणं. आधी पण शूज होते तयार, आता पण होतो, पण आता फरक काय आहे की आपण विशेषीकरण करतो किंवा टीम. आता गाडी एक फोर व्हीलर तयार करायची, फोर व्हीलर, दरवाजा लावणारी एक सेपरेट टीम है ना, टायर लावणारी एक सेपरेट टीम, सीट बसवणारी सेपरेट टीम. हे का करतो आपण? कारण विशेषीकरणामधनं आपण काय करतो की समाजामधल्या संघर्ष न होता आपण आपापले काम विभागून घेतो आणि एकमेकांवर डिपेंड राहतो. तर ह्या इंटरडिपेंडन्समुळे समाज एकवटतो, एकत्र राहतो. तर बेसिकली की आधुनिक समाज एकत्र का राहतो, आधुनिक समाजामध्ये सॉलिडॅरिटी का बरं आहे, आधुनिक समाजामध्ये एकता का बरं आहे? कारण हे प्रत्येकजण कुणा ना कुणावर तरी डिपेंड आहे, एकमेकांवर आपण डिपेंड आहे, राईट. आता मी जे शिकवतो आहे, फॉर एक्झाम्पल मी आता कॅमेरासमोर उभा आहे, तर हे कॅमेरा हँडल करणारी एक वेगळी टीम आहे, कॅमेऱ्यातून जो जो व्हिडिओ शूट होतो त्याच्यावर एडिटिंग करणारी एक वेगळी टीम आहे, ॲपवर अपलोड करणारी एक वेगळी टीम आहे. सो बेसिकली आणि मॅनेजमेंट एक वेगळी टीम आहे की जी आम्हाला सांगते की लेक्चर इथं आहे, इथे इतक्या वाजता आहे वगैरे वगैरे. तर हे कॉपरेशन सुरू आहे, हे इंटरडिपेंडन्स आहे, म्हणून ही संस्था टिकून आहे. एक्झॅक्टली तसंच समाज का टिकून असतो, कारण प्रत्येकजण एकमेकांवर डिपेंड असतं. म्हणून श्रमविभाजन हा समाजाला एकत्र ठेवण्याचा एक टूल आहे, समाजाला एकत्र बांधून ठेवण्याचा एक मार्ग आहे की ज्यानं लोक एकमेकांवर डिपेंड राहतात. त्याला आपण श्रम विभाजन असं म्हणतो. ओके, डिव्हिजन ऑफ लेबर. नंतर सामाजिक स्थितीशास्त्र आपण त्याला म्हणतो, जे डायनामिक्स की जे सोशल चेंजचा अभ्यास करतं, ती जी ब्रांच आहे सोशलॉजी मधली त्याला आपण काय म्हणतो, सोशल डायनामिक्स. आणि समाजशास्त्रातली जी ब्रांच की जी सामाजिक जी स्थिरता आहे त्याचा अभ्यास करतो त्याला आपण सोशल स्टॅटिस्टिक्स असं म्हणतो. ओके, तर आपण ऑगस्ट कॉम्ट हे बघितलं. ह्या 3 अवस्थांचा नियम आपण एकदा फक्त त्याची तुम्ही हे रेफरन्स त्याला सारांश बघून घ्या. पण त्या 3 आयडियाज कुठल्या होत्या? आपण तर पहिली कन्सेप्ट ही शिकलो की समाजशास्त्रामध्ये समाजशास्त्राचा जनक म्हणून आपण कुणाला ओळखतो, तर आपण ओळखतो ऑगस्ट कॉम्टला. ओके, ऑगस्ट कॉम्टला. ऑगस्ट कॉम्टचं कॉन्ट्रीब्युशन असं आहे की ऑगस्ट कॉम्टनं सोशिओलॉजीला सायंटिफिक रूप दिलं, त्याला प्रत्यक्षवादी विचारवंत आपण म्हणतो. त्यांनी लॉ ऑफ 3 स्टेजेस मांडला, 3 अवस्थांचा सिद्धांत मांडला, ज्यामध्ये समाज परिवर्तित कसा होतो हे सांगितलं. त्याचबरोबर डिव्हिजन ऑफ लेबरची थिअरी आहे ना, डिव्हिजन ऑफ लेबर समाजामध्ये का असतं, तर एकमेकांवर आपण डिपेंड असतो आणि ती समाजामधली एकता, एकरूपता, युनिटी कायम राहावी म्हणून ते काम करतात. अँड आणखी एक बघितलं सोशल स्टॅटिस्टिक्स अँड सोशल स्टॅटिक्स अँड डायनामिक्स, समाजशास्त्राची अशी ब्रांच की जी सोशल स्टॅटिक्स शिकते अँड डायनामिक्स शिकते, ती डायनामिझमची ब्रांच की जी परिवर्तन शिकते, त्याला आपण सोशल डायनामिक्स बोलतो. आणखी एक थिंकरचा आपण अभ्यास करू. ह्या थिंकरचं नाव आहे एमेल ड्युर्खीम, आपण त्याला बोलू. एमेल ड्युर्खीम मध्ये पण आपण 3 इम्पॉर्टंट टॉपिक शिकणार आहोत. सामाजिक सत्याचा आहे ना, सोशल फॅक्ट आपण त्याला म्हणतो, सामाजिक सत्याचा अभ्यास, सोशल फॅक्ट, तथ्य पण त्याला आपण सामाजिक तथ्य, आत्महत्येचा सिद्धांत आणि धर्माचा सिद्धांत. ओके, ह्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो दी सोशल फॅक्ट्स. हा आहे आत्महत्येचा सिद्धांत, द लॉ ऑफ सुसाइड अँड धर्माचा सिद्धांत, हा आपण शिकू. ह्यामध्ये बेसिकली काय काय अपेक्षित आहे किंवा ह्याचा आयडिया काय बघू. ह्या थिंकरचं नाव आहे एमेल ड्युर्खीम. एमेल ड्युर्खीम सुद्धा प्रत्यक्षवादी आहेत. आता प्रत्यक्षवादी म्हणजे काय, तर यूज ऑफ सायंटिफिक मेथड्स टू स्टडी सोसायटी.
है ना, ह्या ब्रांच मधले लोक आहेत. आता आपण बघितलं अगस्ट कॉम्ट आणि दुसरे आहेत एम एल डुर्किम. तर अगस्ट कॉम्ट अँड एम एल डुर्किम हे दोघंही प्रत्यक्षवादी आहेत. ओके, सायंटिफिक नेचरचे आहेत. आता त्या काय काय आयडिया आहेत बघू त्यांच्या आपण. सामाजिक तथ्य म्हणजे काय वगैरे मी आधी खूप बेसिकली समजून सांगतो, पण त्याचा आधी स्टार्ट करू आपण. तर अगस्ट कॉम्टचा वारसा चालवणारा, समाजशास्त्रात वैज्ञानिक अभ्यास पद्धतीचा पुरस्कार करणारा आणि सामाजिक वर्तनाचा सत्य संकल्पनेद्वारे विचार करणारा एक फ्रेंच विचारवंत म्हणून आपण एम एल डुर्किमकडे बघतो. मी ऑलरेडी बोललो की अगस्ट कॉम्ट सारखाच हे एम एल डुर्किम पण पॉझिटिव्हिस्ट आहेत. डर्किम हा एक हुशार विद्यार्थी आणि तत्ववेत्ता म्हणून ओळखला होता. तो प्रत्येक गोष्टीचा तत्वज्ञानासारखा अभ्यास करीत होता आणि समाजशास्त्राला अधिक सामाजिक व शास्त्रीय स्वरूप देण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तर हे लक्षात ठेवा कॉन्ट्रीब्युशन, की समाजशास्त्राला अधिक सामाजिक आणि शास्त्रीय स्वरूप देण्याचा एम एल डुर्किमचा सिंहाचा वाटा आहे. ओके, समाजशास्त्राला अधिक सायंटिफिक आणि शास्त्रीय स्वरूप देण्यामध्ये एम एल डुर्किमचा वाटा आहे. त्याने मानव समाजाचे शास्त्रशुद्ध अध्ययन शास्त्रशुद्ध अध्ययन हेच आपले जीवित कर्तव्य मानले आणि समाज हा व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आणि महत्वाचा आहे हे त्यांनी देखील प्रूव्ह करून दाखवले. किंवा समाज हा व्यक्तींना समजून की गाईड करतो तुम्हाला कसं वागायचंय, कुठं वागायचंय, काय ना काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे हे सांगणारा कोण असतो, तो समाज असतो. तर बेसिकली व्यक्तीपेक्षा कोण महत्वाचा आणि कोण डॉमिनंट असतो तर तो सोसायटी असते. तर समाज हा व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ असतो आणि तो महत्वाचा असतो हे देखील त्यांनी प्रूव्ह केलं. आता आपण ह्या 3 कन्सेप्ट समजून घेऊ काय आहे. सामाजिक तथ्य. आता सोशल फॅक्ट तुम्हाला खरंच ट्रस्ट मी ही थोडी टेक्निकल कन्सेप्ट आहे, ही खूप सायंटिफिक कन्सेप्ट आहे. ह्याचा फक्त थोडीशी आयडिया घेणं महत्त्वाचं असतं. सोशल फॅक्ट आहे ना, तर तुम्ही फक्त हे लक्षात ठेवा. आता मी समजून सांगतो काय आहे हे, समजून सांगितलं लक्षात ठेवा. एम एल डुर्किमचं नाव लक्षात ठेवा आणि सामाजिक सत्य ही संकल्पना कोणी मांडली हे लक्षात ठेवा. ह्या कन्सेप्टमध्ये काय अभिप्रेत आहे, काय एक्सपेक्टेड आहे, आपण ह्याबद्दल बोलू. ह्यामध्ये एक्सपेक्टेड आहे की बाबा एम एल डुर्किम जेव्हा सोसायटीचा अभ्यास करतात, सोशलॉजीचा अभ्यास करतात, तेव्हा ते म्हणतात की समाजामध्ये घडणारी जी प्रत्येक गोष्ट आहे त्या गोष्टीला तुम्ही एक फॅक्ट समजा, एक तथ्य, एक सत्य समजा, फॅक्ट. जसं की फिजिक्समध्ये फॅक्ट काय आहे, सूर्य हा पृथ्वीभोवती फिरतो ही चुकीची संकल्पना असून पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते हे तथ्य आहे. ओके, तर आपल्याला पृथ्वी सूर्याभोवती कशी फिरते, किती गतीने फिरते, का फिरते हे सगळं अभ्यास करायला आपल्याला त्याला फॅक्टकडे बघावं लागेल की हा पृथ्वी सूर्याभोवती फिरते. मग आपण अभ्यास सुरू करायला लागू की त्याची स्पीड काय, एटसेट्रा एटसेट्रा. तर चंद्रावर काय आहे हे बघायला चंद्रयान आपण जेव्हा 3 सोडतो तेव्हा आपण फॅक्च्युअली समजून घेतो की हा चंद्र हे एक उपग्रह आहे, ती एक फॅक्ट आहे आणि आपण त्या फॅक्टला कन्सिडर करून त्याचा सायंटिफिक अभ्यास करतो. एक्झॅक्टली जसं फिजिक्समध्ये चालतं, केमिस्ट्रीमध्ये चालतं, तसं समाजामध्ये पण चालतं की समाजामध्ये जे काही घडतंय त्याला तुम्ही फॅक्ट समजा. की एखादा पुरुष एखाद्या स्त्रीवर हात उगारतो आहे, तर तो का उगारतो आहे, का उगारत आहे ना, का व्हॉट एव्हर दॅट इज, की का उगारतो हे समजून घेण्यासाठी तुम्हाला ती फॅक्ट म्हणून कन्सिडर करावं लागेल, मग त्याचा अभ्यास करावा लागेल. तर सामाजिक सत्य किंवा तथ्य किंवा फॅक्टमध्ये असं अभिप्रेत असतं की तुम्ही सोसायटीचा अभ्यास करताना सायन्सचा वापर करा, विज्ञानाचा वापर करा, विज्ञान, सायन्स. सो यूज दी सोशियोलॉजिकल कन्सेप्ट और सोशियोलॉजिकल फॅक्ट्स ॲज दी सत्य, तथ्य. तर बेसिकली ह्या कन्सेप्टचा अर्थ असतो की सोशियोलॉजीमध्ये किंवा समाजामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा अभ्यास करताना त्या घटनेला तुम्ही सत्य समजा, तिला फॅक्ट समजा, तिला तथ्य समजा आणि मगच त्याचा अभ्यास सुरू करा. ओके, तर ही आहे सामाजिक सत्य, सोशल फॅक्टची संकल्पना. बाकी हे खूप डीप आहे, जे की ते कसं अभ्यास करायचं, त्याचं ऑब्झर्वेशन कसं करायचं वगैरे वगैरे, त्याची ऑफकोर्स आपल्याला गरज नाही आहे. बट एकच आयडियाची गरज आहे की सामाजिक सत्य, सामाजिक तथ्य ही जी संकल्पना आहे ती कुणी मांडली, ती मांडली एम एल डुर्किमनं. आणि त्यामध्ये अभिप्रेत काय अर्थ आहे की तुम्ही समाजामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे एक तथ्य किंवा सत्य म्हणून बघा आणि त्याचा अभ्यास तुम्ही विज्ञानवादी दृष्टिकोनातून करा, सायंटिफिक मेथड्स वापरा, ऑब्झर्व करा, नोट डाऊन करा, त्याच्यातून ॲनालिसिस करा, मग कन्क्लुजन काढा. तर ही सायंटिफिक मेथड वापरा सोशियोलॉजीमधल्या किंवा सोसायटीमध्ये घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करताना. त्याला आपण सामाजिक तथ्य असं आपण म्हणतो. ओके, आणखी त्यांचा सिद्धांत बघू आपण. आत्महत्येचा सिद्धांत, व्हेरी व्हेरी फेमस कन्सेप्ट ही.
तर आता जर आतापर्यंत सुसाईड का होते किंवा व्यक्ती हे सुसाईड का करतात हे समजून सांगण्यासाठी बरेचसे शास्त्र समोर आले होते, जसं की मानसशास्त्र वगैरे वगैरे. पण आत्महत्येच्या मागे काही सामाजिक कारणं आहेत हे समजून सांगणारा हा सिद्धांत आहे. तर एम.एल. डुर्कहीमनं फार इंटरेस्टिंगली ह्या आत्महत्येला सामाजिक रूप दिलं, की समाजाचं प्रेशर है ना असतं, ज्यामुळे आपण आत्महत्या करतो. तर एकदा थोडी आयडिया घेऊ आपण ह्याबद्दल, की एम.एल. डुर्कहीमने 1897 मध्ये ली सुसाईड नावाचा एक त्यामध्ये सिद्धांत मांडला आणि ह्यामध्ये त्यांनी प्रूव्ह केलं, की आत्महत्या ही एक सामाजिक सत्य आहे. ते मानसशास्त्रीय सत्य नाही. ओके, ते एक सामाजिक सत्य आहे हे प्रूव्ह केलं. इट्स नॉट अ सायकोलॉजिकल फॅक्ट. तर ही सायकोलॉजिकल फॅक्ट नाही, ती सोशलॉजिकल फॅक्ट आहे. हे समजून सांगणारा सिद्धांत कुठला आहे, तर आत्महत्येचा सिद्धांत आहे. तर एम.एल. डुर्कहीमचा आत्महत्येचा सिद्धांत काय सांगतो, की आत्महत्या ही मानसशास्त्रीय कारणानं नाही होत, ती होते समाजशास्त्रीय कारणांमुळं. एम.एल. डुर्कहीम पूर्वी अनेक विचारवंतांनी आत्महत्या ही नैराश्य म्हणजे सायकोलॉजी, नैराश्य किंवा दारिद्र्य म्हणजे इकॉनॉमी, बेकारी, शारीरिक आजार है ना, असफल प्रेम संबंध यातनं होते असं समजून सांगितलं. ह्यामागे काही पर्सनल कारणं होती सुसाईड होण्यामागे. पण एम.एल. डुर्कहीमने थोडं टोन चेंज केला आणि सोशिओलॉजिकल कारणं समजून सांगितली. मात्र एम.एल. डुर्कहीमने ही सर्व कारणं अमान्य करून प्रथमतः आत्महत्या ही एक सामाजिक घटना आहे हे समजून सांगितलं. बस दॅट्स इट. ओके, तर आता एवढं लक्षात ठेवा, की आत्महत्या ही एक सामाजिक घटना आहे. ओके, आता थोडं आणखी पुढे जाऊ, त्याचे प्रकार वगैरे बघू आपण. तर आत्महत्येची व्याख्या देखील केलेली आहे एम.एल. डुर्कहीमनं. ओके, की बाबा ज्या घटनेमुळे कृतीचा शेवट आत्मनाश किंवा मृत्यूमध्ये होतो, अशा व्यक्तीकडून घडणारी होकारात्मक नकारात्मक प्रत्यक्ष घटना म्हणजे आत्महत्या, की त्याची मृत्यूमध्ये रूपांतर होतं. आत्महत्येस जबाबदार असणारी कारणं कुठली कुठली आहेत? पहिला, की आधुनिक समाजातील औद्योगिकरण व नैतिक मूल्यांचा ऱ्हास. दुसरं कारण, कुटुंबाचे दुर्लक्ष. तिसरं कारण, प्राप्त स्थितीतील समायोजन साधण्याची अशक्यता. आणि चौथा, की असाधारण वैवाहिक संबंध है ना. आणि चौथा, पाचवा, एक सामाजिक एकतेचा ऱ्हास. ही कारणं आहेत ज्यानं आत्महत्या होते. ओके, त्यांनी 4 प्रकारचे आत्महत्येचे प्रकार सांगितले. पहिला आहे परार्थवादी किंवा परहितवादी आत्महत्या. तर ती जी आत्महत्या आहे, आपण फक्त नाव लक्षात ठेवू त्याची, की कुठले कुठले प्रकार आहेत, त्याचा अर्थ काय आहे. अल्ट्रुइस्टिक सुसाईड म्हणतो आपण त्याला. आता बघा, एखादा जवान है ना, की लेट्स से इंडिया पाकिस्तान वॉर आहे, 1998 घ्या, कारगिल वॉर घ्या, 1971 चा वॉर घ्या, 1962-65. त्यामध्ये आपण बघतो की बरेचसे जवान, आजही खूप सारे जवान रोज बॉर्डरवर मृत्युमुखी पडतात. त्यांना माहीत असतं की आपण जो जॉब करतोय, तर तो जॉब मधून आपला मृत्यू होऊ शकतो आणि होतात बऱ्याच जणांचे, राईट. तर बॉर्डरवरचा जवान तरी देखील त्या बॉर्डरवर उभा राहायला का तयार असतो? कारण त्याचं प्रेम त्याच्या देशावर असतं, मातृभूमीवर असतं, मायभूमीवर असतं. आणि त्या विचारापुढे, की त्या अल्ट्रुइस्टिक भावनेनं, की आपण आपल्या देशाचं रक्षण करायला आपण इथे उभा आहोत, ह्या परार्थवादी विचारानं तो आत्महत्येस तयार होतो. और स्वतःचा मृत्यू होण्यामागे त्याला माहित असतं की आपला मृत्यू इथे होऊ शकतो. इट इज सुसाईड बाय द वे. की बॉर्डरवर समोरून फोर्स येते, समोरून तोफगोळे मारतायत, बंदुका मारतायत, रणगाडे येतात, तरी देखील तो डिफेंड करतो कंट्रीला. इट्स सुसाईड, राईट. का करतो सुसाईड तो? कारण त्याला देशावर प्रेम असतं. सो बेसिकली हा जो एक प्रकार आहे आत्महत्येचा, अकॉर्डिंग टू एम.एल. डुर्कहीम, त्याला आपण परार्थवादी किंवा परहितवादी म्हणतो, की ज्यामध्ये सेल्फ इंटरेस्टपेक्षा नॅशनल इंटरेस्ट महत्त्वाचे असतात. स्वतःपेक्षा समाज, देश महत्त्वाचा असतो. तर तो एक टाईप आहे परार्थवादी आत्महत्या. ओके, द अल्ट्रुइस्टिक सुसाईड आपण त्याला म्हणतो. दुसरं आहे आत्मकेंद्रित किंवा अहमवादी इगोइस्टिक सुसाईड. ही सुसाईड आपल्याला शक्यतो मॉडर्न सोसायटीमध्ये दिसते, अल्ट्रा मॉडर्न, की आपण ह्या मॉडर्न सोसायटीमध्ये सक्सेस आणि फेल्युअरचे पॅरामीटर्स सेट केलेले असतात. की जर तुमच्याकडे खूप पैसा असेल देन यू आर सक्सेसफुल. 10वीमध्ये 100% 98% पडले, 90+ गेले तर तुम्ही सक्सेसफुल आहात. चांगल्या इंजिनिअरिंग, मेडिकल, IIT कॉलेजला नंतर नंबर आला देन यू आर सक्सेसफुल. अँड दॅट्स हाऊ वी आर ऑब्झर्विंग दॅट, की बिकॉज ऑफ द फेल्युअर्स दॅट आर गोइंग इन सोसायटी, ह्यामुळे आत्महत्येचं प्रमाण वाढलंय. कोटा, आता न्यूज सुरू आहेत की ती नीटची एक्झाम असते, एक JEE मेन्स वगैरे, ह्या इंजिनिअरिंग मेडिकलच्या एक्झामच्या रिझल्ट नंतर कोट्यामध्ये सुसाईड होतात, राईट. सुसाईडचं प्रमाण कोटा किंवा अशा बाकीच्या शहरांमध्ये खूप आहे, की जिथे विद्यार्थी फेल्युअर्स सहन करू शकत नाहीत आणि त्यामुळे आत्महत्या करतात. ओके, मागच्या वर्षात एका वर्षभरामध्ये कोटाच्या सिटीमध्ये 22 आत्महत्या झाल्यात आणि तिथल्या जी लोकल बॉडी आहे, गव्हर्नन्सची बॉडी, लाईक नगरपालिका किंवा महानगरपालिका, व्हॉट एव्हर दॅट इज,
त्यांनी आता फॅनला स्प्रिंग लावण्याचं डिरेक्शन दिलेलं आहे किंवा आत्महत्या होऊ नये म्हणून. सो ही आत्महत्या का होते, विद्यार्थी आत्महत्या का करतो, शेतकरी आत्महत्या का करतो, किंवा एखादा सक्सेसफुल बिझनेसमॅन आहे तरी पण तो आत्महत्या करतो कारण तो कर्जबाजारी असतो, सक्सेसफुल नसतो, किंवा तेवढे त्याकडे पैसे कमी पडलेले असतात, विद्यार्थ्यांना मार्क कमी पडतात. दिस इज इगोइस्टिक, राईट? की फेल होतो आपण, समाजानं ठरवलेल्या त्या बॉर्डरपर्यंत आपण टच करू शकत नाही, त्या पॅरामीटरला आपण टच करू शकत नाही, ज्यामुळे आपण इगोइस्टिक सुसाईड करतो. तिसरी असते प्रमाणक शून्य अथवा निराशावादी आत्महत्या, जिथे नियम, लॉलेसनेस, नॉर्मलेसनेस त्याला आपण म्हणतो, की जिथे ॲनोमी असते है ना, प्रमाणक शून्यता असते. ॲनोमीचा अर्थ असतो प्रमाणक शून्यता, जिथे रूल्स क्षमतात, रूल्स झिरो होतात. अशी सोसायटी जिथे नियम नाहीत, कायदे नाहीत, सगळीकडे हिंसाचार माजलेला आहे, सगळीकडे डिस्टर्बन्स आहे, व्हायलन्स आहे, लॉ अँड ऑर्डर नाहीये, गव्हर्नमेंट नाहीये, कायदे नाहीयेत, न्यायव्यवस्था नाहीये, व्यवस्थित स्थिती सुरू नाहीये. अशा वेळी लोक ह्या अव्यवस्थेला कंटाळून आत्महत्या करतात. लाईक फॉर एक्झाम्पल इन सिरिया, लिबिया, अफगाणिस्तान, द पीपल आर सुसाइडिंग. मागे तर एकदा आपण जेव्हा अफगाणिस्तानमध्ये ते आय मीन त्या अतिरेकी संघटनेनं, एलएटीनं जेव्हा कब्जा केला होता अफगाणिस्तानवर, तेव्हा आपण बघितलं होतं की जे विमान तिथून उडत होती बाहेर लोकांना घेऊन, त्याच्या टायरवर पण लोक बसली होती. ओके, सो दे न्यू दॅट की आपण मरू शकतो, पण ऍटलीस्ट इथे नको मरायला, किंवा दुसरीकडे जाऊन चांगलं जीवन जगू, व्हॉट एव्हर दॅट इज. पण हे काय आहे, प्रमाणक की रूल्स नाहीयेत, नियम नाहीत, आणि त्याला कंटाळून लोक आत्महत्या करतात. त्यात त्या विमानाच्या टायरवरनं पडून बऱ्याच लोकांचा मृत्यू पण झाला होता. सो ह्याला आपण प्रमाणक शून्यता म्हणतो. दैववादी आत्महत्या, फॅटालिस्टिक सुसाईड, की जेव्हा एखाद्या सोसायटीमध्ये खूप नियम स्ट्रिक्ट असतात, स्ट्रिक्ट, तिथे राजेशाही असते. लाईक वी हॅव इन लिबिया, है ना, लिबियामध्ये जो गदाफी है ना, किंवा इराण इराकमध्ये आपण सद्दाम हुसेन, और इवन इन नॉर्थ कोरिया आपण जे सगळे हे फॅटालिस्टिक जे लीडर्स आहेत, इवन हिटलर है ना, की हे अशा प्रकारचं गव्हर्नमेंट तयार करतात, अशा प्रकारचं रूल, की अतिशय जास्त नियम, अतिशय जास्त रूल्स अँड रेग्युलेशन्स, फ्रीडम अँड लिबर्टी झिरो. ह्याला कंटाळून लोक आत्महत्या करतात. त्याला आपण फॅटालिस्टिक और दैववादी आत्महत्या म्हणतो. तर आत्महत्येचे 4 प्रकार आहेत. एक आहे दैववादी आत्महत्या, दुसरा आहे प्रमाणक शून्यता, म्हणजे जिथे नियम झिरो, सगळीकडे अनागोंदी माजलेली असते, त्याला आपण, किंवा निराश लोक झालेले असतात की काय चाललंय हे ना, व्हेरी व्हेरी ॲनोमिक त्याला सिच्युएशन म्हणतो आपण. थर्ड, आपण सेकंड बघितला की जो आहे आत्मकेंद्रित, इगोइस्टिक, की फेल झाल्यामुळे आत्महत्या करतो आपण. आणि चौथा, परार्थवादी आत्महत्या, की दुसऱ्यांच्या जगण्यासाठी, दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी आपण जीव देतो, त्याला आपण म्हणतो परार्थवादी, अल्ट्रोइस्टिक सुसाईड आपण त्याला म्हणतो. तर पण ह्यावरनं आपल्याला दिसतं एकंदरीत समाज रिस्पॉन्सिबल आहे. ह्या 4ही प्रकारच्या आत्महत्यांमध्ये समाज तुम्हाला आत्महत्या करायला भाग पाडतो, ह्याचा कन्क्लुजन आहे. तर जो एमेल डुर्कheimचा, एक तर तुम्हाला ह्यावरनं आता कळतंय की एमेल डुर्कheimचा जो सिद्धांत आहे तो आहे आत्महत्येचा सिद्धांत, ज्यामध्ये त्याने समजून सांगितलंय की आत्महत्या ही मानसशास्त्रीय संकल्पना नाही, त्यामागे सायकोलॉजिकल कारणं नाही आहेत, ह्याच्यामागे समाजशास्त्रीय कारणं आहेत. समाज तुम्हाला आत्महत्या करायला लावतो. समाजाचे नियम, समाजामधल्या नियमांचा अभाव, समाजामधला बॉन्ड, किंवा समाजामधलं सक्सेस अँड फेल्युअरचे पॅरामीटर्स, दे मेक यू टू अटेम्प्ट फॉर सुसाईड. आणि ह्यावरून आपल्याला कळतं की समाजशास्त्र ह्या आत्महत्येच्या संकल्पनेला एक सामाजिक स्वरूप देतं एमेल डुर्कheimच्या रूपातनं. तर एमेल डुर्कheimची आत्महत्येची कन्सेप्ट तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. दिस 4 टाइप्स ऑफ सुसाईड. त्यानंतर एमेल डुर्कheimनं आणखी एक छान कन्सेप्ट दिली अबाउट रिलिजन. ओके, धर्म ही संकल्पना काय आहे ते समजून सांगतो मी तुम्हाला, कारण तुम्हाला एवढंच माहीत असणं आवश्यक आहे की बाबा एमेल डुर्कheimच्या धर्माच्या सिद्धांतामध्ये काय समजून सांगितलं आहे. ह्यामध्ये एमेल डुर्कheimने समजून सांगितलं की एमेल डुर्कheimने एक टॉर्बडॉन आयलंडवर एक ट्राईबचं ऑब्झर्वेशन केलं होतं. ते ट्राईब जी आहे त्या ट्राईबचे काही सिम्बॉल्स होते, काही जी प्रतीकं होती, त्या प्रतीकांची ती पूजा करायची. आणि जेव्हा ते पूजा करायचे किंवा ती सेरेमनी, फेस्टिवल करायचे, तेव्हा तो समाज सगळा एकत्र यायचा. ओके, जसं की आपण येतो ना, की दिवाळी म्हणा, दसरा म्हणा, किंवा असे कुठले सण जेव्हा आपण सेलिब्रेट करतो, वी कम टुगेदर. ओके, आपण जेव्हा एकत्र येतो तेव्हा समाज बांधला जातो, समाजामध्ये युनिटी तयार होते, समाजामध्ये प्रेम वाढतं, समाजामध्ये बंधुभाव वाढतो, समाजामध्ये एकता, एकाग्रता वाढते. ओके, तर एमेल डुर्कheim समजून सांगतो की रिलिजन जो आहे, धर्म जो आहे, तो ऍक्च्युअली माणसानं तयार केलेला आहे. कशासाठी तयार केलेला आहे? समाजाला एकत्र ठेवण्यासाठी तयार केलेला आहे. आपल्याला असं वाटतं की आपण देवाची पूजा करतो, आपल्याला असं वाटतं की आपण त्या सुपर नॅचरल पॉवरची पूजा करतो, बट बेसिकली व्हॉट वी आर वर्शिपिंग, धर्म म्हणजे समाजाचीच पूजा असते. आपण एकत्र येतो, समाजाला एक ठेवतो. हे का करतो आपण? कारण समाज एकत्र राहावा म्हणून.
देवाची पूजा करणं हे निमित्त मात्र आहे. द बेसिक पर्पज, द इम्पॉर्टंट पर्पज ऑर द मेन पर्पज बिहाइंड इट इज टू युनिफाय सोसायटी, सोसायटीला एकत्र ठेवणं. ह्यावरनं आपल्याला कळतं की धर्माचा पर्पज, धर्माचा रोल काय आहे, तर समाजाला एकत्र ठेवणं. तर एमॅन डर्किमचा धर्माचा सिद्धांत हे प्रूव्ह करतो की समाजाला एकत्र ठेवायला धर्माची निर्मिती झालेली आहे. ओके, तो सगळा सिद्धांत आहे. जस्ट यू रीड इट इफ यू आर इंटरेस्टेड. व्हेरी इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट बाय द वे, व्हेरी इंटरेस्टिंग. की विल ऑब्झर्व की है ना, की समाज हीच देवता आहे. रिलिजन इज नथिंग बट द वर्शिप ऑफ सोसायटी. देव वगैरे काही नसतं असं एमॅन डर्किम म्हणतो. देव ही सुपर नॅचरल पॉवर, कुठे आत्मा अँड ऑल दीज आर जस्ट निमित्त. फक्त आपण एकत्र काय येतो, कारण समाजाची पूजा करायला, समाजाची आपण पूजा करतो. ओके, सो ह्याबद्दल तुम्ही वाचून घ्या, ही कुठून आली कन्सेप्ट, कशी, व्हॉट एव्हर दॅट इज. पण फक्त एवढंच तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे की धर्म म्हणजेच देव आहे. आय मीन समाज म्हणजेच देव आहे. आपण धर्म आपण का स्वीकार करतो किंवा एक्सपिरियन्स करतो, कारण आपल्याला समाजाला एकत्र ठेवायचं असतं. तर अशा प्रकारे आपण एमॅन डुर्किमचं पण काही कन्सेप्ट शिकलो. एमॅन डुर्किमच्या कुठल्या आपण कन्सेप्ट शिकलो, तर त्यातला जो पहिला होता तो होता सोशल फॅक्टची कन्सेप्ट. एमॅन डुर्किमच्या मी कन्सेप्ट लिहितो इथे. ती पहिली कन्सेप्ट होती सोशल फॅक्ट. ओके, एमॅन डुर्किम पहिली होती सामाजिक सत्याची संकल्पना किंवा तथ्य आपण त्याला म्हणतो. ओके, तथ्य, त्याला इंग्लिशमध्ये आपण सोशल फॅक्ट असं पण म्हणतो. तर बेसिकली ह्याचा अर्थ असतो की समाजामध्ये घडणाऱ्या प्रत्येक संकल्पनेचा किंवा जी काही समाजामध्ये घडतंय, जी घटना घडती, ह्याच्याकडे तुम्ही सायंटिफिकली बघा असा अर्थ ह्याचा असतो. सायंटिफिकली बघा, सायंटिफिकली ऑब्झर्व करा, सायंटिफिकली नोट करा, सायंटिफिकली अनालाइज करा, सायंटिफिक रूल्स बनवा. तर सोसायटीमध्ये घडणाऱ्या घटनांचा सायंटिफिक अभ्यास करणं, ही टेक्निक, हे एक इन्स्ट्रुमेंट, एक वेपन आहे एमॅन डुर्किम तयार केलेलं. त्याला आपण सोशल फॅक्ट, सामाजिक सत्य असं म्हणतो. दुसरा है ना, की सुसाइड, आत्महत्येचा सिद्धांत. ओके, ह्यामध्ये त्याने समजून सांगितलं एमॅन डुर्किमनं की आत्महत्येच्या मागे समाजशास्त्रीय कारणं महत्वाची आहेत आणि आत्महत्येचे 4 जे प्रकार आहेत त्याची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची. ओके, त्याचबरोबर तिसरा सिद्धांत, आपण तिसरी आयडिया बघितली की धर्माचा सिद्धांत, लॉ ऑफ रिलिजन आपण त्याला म्हणतो. ज्यामध्ये समजून सांगितलंय की रिलिजन, धर्म ही आय मीन है ना, की सोसायटी हाच देव असतो आणि धर्म म्हणजे काय, वर्शिप ऑफ सोसायटी. ओके, धर्माचाच वर्शिप ऑफ सोसायटी. आपण धर्म आय मीन जेव्हा धर्म सेलिब्रेट करतो, फेस्टिवल सेलिब्रेट करतो, ही देवाची पूजा नाही करत, आपण सोसायटीचीच पूजा करतो असं समजून सांगितलेलं आहे. तर हे 3 आयडियाज तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. ह्यावर सरळ प्रश्न पडतो की बाबा ही संकल्पना कोणी मांडली, किंवा ह्याचे 4 प्रकार कोणते, ह्याचा अर्थ काय आहे, ह्याचा अर्थ काय आहे, ह्यामध्ये काय बोललं, बस एवढंच. ओके, इतकं सिंपल तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. सो एमॅन डुर्किमचा आपण आयडिया बघितली. देन वी विल फोकस नाउ ऑन द नेक्स्ट थिंकर कॉल्ड ॲज कार्ल मार्क्स आणि त्याच्या आयडिया कुठल्या आहेत. ओके, पहिलं आपण शिकू की तो आहे द्वंद्वात्मक भौतिकवाद. त्याला आपण डायलेक्टिकल मटेरियलिझम शब्द वापरतो. डायलेक्टिकल मटेरियलिझम. दुसरा आहे वर्ग संघर्षाचा सिद्धांत. आणि तिसरा आहे ना, की तो आहे कामगार वर्गाची अलगता किंवा अलिनेशन आपण तो शब्द वापरतो. इफ यू कॅन टॉक इन इंग्लिश, आपण त्याला म्हणू की है ना, डायलेक्टिकल मटेरियलिझम. Then the theory of class conflict or class struggle. And then we have the next concept as what you can say कामगार वर्गाची अलगता. त्याला आपण म्हणतो the theory of alienation. कार्ल मार्क्सच्या ह्या आयडिया आहेत, एलिनेशनची थिअरी आपण त्याला म्हणतो. आता हे कन्सेप्ट काय आहेत, आधी हे समजून सांगण्याआधी तुम्हाला कार्ल मार्क्सचं एक बॅकग्राऊंड तयार करणं आवश्यक आहे. कार्ल मार्क्स एक खूप यू कॅन से एक कॉन्फ्लिक्ट, एक डायलेक्टिकल पर्स्पेक्टिव्हनं सोसायटीकडे बघतो. आतापर्यंत सगळे थिंकर जे आपण बघितलेलं आहे की एमॅन डुर्किम और यू कॅन से अगस्ट कॉम्ट, हे सोसायटीकडे खूप पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्हनं बघतात. आणि एक्झॅक्टली कार्ल मार्क्स थोडा निगेटिव्ह कन्सेप्टनं बघतो. समाजामध्ये जे संघर्ष घडतात, हे संघर्ष का सुरू आहेत ह्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न तो करतो. कार्ल मार्क्सच्या हिशोबानं मानवाच्या जीवनामध्ये सर्वात अत्यावश्यक असं कुठलं कार्य, कुठली ॲक्टिव्हिटी आहे, तर ती प्रोडक्शनची ॲक्टिव्हिटी आहे, उत्पादन करणं. जेव्हा आपण आदिवासी समुदायात राहायचो तेव्हा पण आपण उत्पादन करायचो.
उत्पादन शिकार करणं असो ते पण उत्पादन आहे, शेती करणं असो, वॉट एव्हर. तर मानवाचा जीवनाचा बेसिक गोल किंवा बेसिक इन्स्पिरेशन हे प्रोडक्शन प्रोसेस आहे. प्रोडक्शन, आर यू गेटिंग माय वर्ड? प्रोडक्शन, उत्पादन. आधी आपण उत्पादन अवजारांनी करायचो, लाईक आश्मयुगीन अवजार, त्यामध्ये दगड लावून ते आपण कुऱ्हाड तयार करायचो वगैरे. तुम्ही चित्र बघायचो आपण इतिहासामध्ये, राईट? तर प्रोडक्शन ही शिकार करायचो, प्राणींची शिकार, कंदमुळं गोळा करणं. नंतर आपण शेतीकडे वळलो, स्टेबिलाइज झालो, शेतीमध्ये प्रोडक्शन करायला लागलो. मग हळूहळू आपण शेतीकडनं मूव्ह होऊन आपण इंडस्ट्रीकडे आलो, फॅक्टरी टाकल्या, यंत्र आणले, तिथं पण प्रोडक्शन करायला लागलो. इव्हन आजही ती सिस्टम चेंज झाली. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, वेब डिझायनिंग, 3D प्रिंटिंग. तर बेसिकली आपल्या प्रोडक्शन प्रोसेस ही थ्रू आउट द हिस्ट्री सुरू आहे. फक्त प्रोडक्शन प्रोसेसमध्ये बदललं काय आहे? प्रोडक्शन प्रोसेसमध्ये टेक्निक्स बदललेले आहेत, है ना, टेक्नॉलॉजी बदललेली आहे. आणि ह्या टेक्नॉलॉजी किंवा प्रोडक्शन करताना मानव हा प्रोडक्शन प्रोसेसमध्ये काही संबंधांमध्ये अडकतो, संबंध तयार करतो, संबंध. कारण प्रोडक्शन प्रोसेस ही एकट्या माणसाची कामगिरी नाही, एकट्या माणसाची ती 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 कुवत नाही की तो प्रोडक्शन करेल. त्याला टीम लागते, त्याला ग्रुप लागतो. शिकार करणं असो, कंदमुळं गोळा करणं असो, शेती करणं असो, फॅक्टरीत काम करणं असो, किंवा काही कम्प्युटर कोडिंग करणं असो, लाईक IT कंपनीज लाईक मायक्रोसॉफ्ट और ॲपल और सॅमसंग, व्हॉट एव्हर दोज कंपनीज आर. तुम्ही बघा की प्रोडक्शन प्रोसेस ही ग्रुपमध्ये चालते. हजारो वर्षांचा तुम्हाला इतिहास जर बघितला तर प्रोडक्शन प्रोसेस ही ग्रुपमध्ये चालते. आणि ह्या ग्रुपमध्ये काम करत असताना, प्रोडक्शन प्रोसेसमध्ये काम करत असताना आपण काही रिलेशन्समध्ये पडतो. रिलेशन्स कुठले? आपल्या सहकाऱ्यांसोबतचे आणि आपल्या मालकांसोबतचे, राईट? तर ह्याला आपण रिलेशन्स ऑफ प्रोडक्शन म्हणतो, उत्पादनातील संबंध म्हणतो. जेव्हा जेव्हा ह्या मीन्स ऑफ प्रोडक्शन म्हणजे उत्पादनाची साधनं बदलतात तेव्हा संबंध बदलतात. जसं की आधी आदिवासी समुदायामध्ये एक एक नेता असेल, गटनेता, आणि त्याचे ते आदिवासी मित्र किंवा त्याचे जो सबऑर्डिनेट्स. मग नंतर शेतकऱ्यांचा एक मोठा शेतकरी झाला आणि खाली कामगार वर्ग आला. नंतर जो मालक बनला तो फॅक्टरीचा मालक आणि बाकीचे एम्प्लॉईज. ओके, तर बेसिकली रिलेशन्स हे बदलत जातात जसे जसे टेक्निक बदलतील. मग होतं काय की जेव्हा हे रिलेशन्स हे अधिक तणवतात, राईट, ताणतात, जसं की मालकांमधला आणि ह्या कामगारांमधला संघर्ष वाढायला लागतो. मालकांना अधिकाधिक प्रॉफिट हवा असतो, मालकांना अधिकाधिक नफा हवा असतो. आणि नफ्यासाठी हे मालक लोक, कुठलाही मालक घ्या तुम्ही, एस्पेशली इन इंडस्ट्रियलायझेशन और एस्पेशली इन भांडवलवादी, तर आपण कॅपिटलिस्टिक सोसायटी म्हणतो. कॅपिटलिस्टिक सोसायटी म्हणजे भांडवलवादी, जिथे आपण इंडस्ट्री आहे, पैसा आहे, प्रोडक्शन चालतंय, मास प्रोडक्शन चालतंय. तर ह्या कंपनीच्या मालकांचा सिंगल मोटिव्ह असतो. तो सिंगल मोटिव्ह असतो प्रॉफिट कमवणं. आणि प्रॉफिट कसे कमवतील? प्रोडक्शन कॉस्ट कमी करून, बरोबर? प्रोडक्शन कॉस्ट कशी कमी करायची? तर कामगाराची वर्किंग आवर वाढवा किंवा पगार कमी करा. तुम्ही दोन्ही जरी केलं, कामगारांचे कामाचे तास वाढवले किंवा तुम्ही पगार जरी कमी केला, तर बेसिकली हे काय आहे? कामगारांचं शोषण आहे. आणि ह्या शोषणात कामगार बऱ्याच वर्ष जगतो. पण जेव्हा त्याला हे काम किंवा हे शोषण असह्य होतं, तेव्हा कामगार लोक एकत्र येतात आणि उठाव करतात, क्रांती करतात, रिव्होल्यूशन करतात. आर यू गेटिंग माय पॉइंट? आणि ह्या रिव्होल्यूशनचं एक पुढची ट्रान्सफॉर्मेशन असते की ही भांडवलशाही व्यवस्था, कॅपिटलिस्टिक सिस्टम उलथून पडेल आणि एक समानतेवर आधारलेला, इक्वेलिटी असणारा, एक समतावादी नावाचा एक समाज बनेल. त्याला इगलिटरियन सोसायटी म्हणतो आपण, त्याला आपण समाजवाद किंवा कम्युनिझम त्याला शब्द वापरतो, कम्युनिस्टिक सोसायटी आपण त्याला म्हणतो. तर बेसिकली कार्ल मार्क्स म्हणतो की फ्युचर ऑफ द वर्ल्ड हे कम्युनलिझम आहे. कम्युनिझम त्याला आपण, नॉट कम्युनलिझम, कम्युनिझम है ना, साम्यवाद त्याला आपण म्हणतो, कम्युनलिझम आपण त्याला म्हणतो. की त्या सोसायटीमध्ये समानता असेल, इक्वेलिटी असेल, कामगारांना हक्क असतील, सर्वांना समान हक्क असतील, जे काही प्रॉपर्टी तयार होईल, जे काही प्रोडक्शन तयार होईल, जो काही नफा मिळेल, त्या सर्वांचा सेम अधिकार असेल. पण भांडवलशाही अवस्थेमध्ये काय असतं? भांडवलशाही अवस्थेमध्ये फॅक्टरीचे मालक, त्याला कार्ल मार्क्स खूप सिम्पल वर्ड मध्ये सांगतो, आहेरे आणि नाहीरे. ओके, द हॅव्स अँड द हॅव नॉट्स. ओके, हॅव्स कोण असतात? की जे मालक लोक असतात. नाहीरे गट कोण असतो? की जो कामगार वर्ग असतो. ह्या हॅव्स किंवा आहेरे गटाला काय हवं असतं? अधिकाधिक प्रॉफिट. आणि ह्यांना काय हवं असतं? अधिकाधिक स्वातंत्र्य, राईट? तर ह्यांना प्रॉफिट हवं असतं म्हणून हे नाहिरे गटाचे वर्किंग आवर वाढवतील किंवा पगार कमी करतील, ज्यानं नाहिरे गटाचं शोषण वाढेल. आणि हे सगळे नाहिरे गटातले लोक मग हळूहळू एकत्र यायला लागतील. एकत्र आल्यानंतर त्यांचा एक वर्ग तयार होईल, है ना, एक ग्रुप तयार होईल आणि ते क्रांती करतील आणि ह्या हॅव्सला नामशेष करतील, है ना, ती सिस्टमच उद्ध्वस्त करतील, ती सत्ता उलटून टाकतील आणि मग एक समानतेवर आधारलेला एक समाज बनून जाईल. सगळेजण समान असतील, इक्वल असतील, समता प्रस्थापित होईल. ह्याला आपण म्हणतो कार्ल मार्क्सची थिअरी.
तर आता आपण एक जस्ट आयडिया बघू की काय चाललंय. आणि ह्यातला जो पहिला कन्सेप्ट आहे द्वंद्वात्मक भौतिकवाद, ह्याचा अर्थ असतो की पहिल्या सोसायटीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो म्हणून दुसरी तयार होते, दुसऱ्या सोसायटीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम तयार होतो म्हणून तिसरी तयार होते. जसं की आधी आपण आदिवासी होतो, नंतर आपण शेती करायला लागलो, नंतर आपण फॅक्टरी टाकली आणि पुढे एक इक्वॅलिटी असणारा समाज तयार होईल ती फ्युचरमध्ये होईल आहे ना, असं कार्ल मार्क्स म्हणतो. तर हे काय आहे की सोसायटी चेंजिंग फ्रॉम वन स्टेज टू अनदर. का बदलत आहे? कारण भौतिकवादी जे बेस आहे किंवा प्रोडक्शन प्रोसेस ही बदलत चालली आहे. तर ह्याला आपण द्वंद्वात्मक भौतिकवाद म्हणतो. आणि हा द्वंद्वात्मक भौतिकवाद जो हेगेलचा आयडिया आहे, त्या हेगेलच्या आयडियापासून कार्ल मार्क्सनं हिस्टॉरिकल मटेरियलिझम नावाची संकल्पना मांडली. त्याला आपण ऐतिहासिक भौतिकवाद ही संकल्पना म्हणतो. ओके, तर ही जी कन्सेप्ट आहे, ओके, ही आहे हेगेलची. पण ह्याला कार्ल मार्क्सनं कसं केलं? कार्ल मार्क्सची आयडिया काय आहे? ऐतिहासिक भौतिकवाद. हिस्टॉरिकल मटेरियलिझम. ह्याचा अर्थ असतो की समाजामध्ये परिवर्तन घडतं. ते परिवर्तन का घडतं? कारण भौतिक परिस्थिती बदलत जाते. आधी अवजारं, मग शेती, मग इंडस्ट्री, मग काहीतरी वेगळं. ओके, सो हिस्टॉरिकल मटेरियलिझमचा अर्थ असतो की सोसायटीचा परिवर्तन. इन सिम्पल वर्ड्स, तुम्हाला एवढी किती गरज आहे ह्या कन्सेप्टची? एवढीच गरज आहे किंवा कार्ल मार्क्सची कुठली संकल्पना आहे? पहिली ऐतिहासिक भौतिकवाद. किंवा ऐतिहासिक भौतिकवाद ही कोणाची संकल्पना आहे? इट इज कार्ल मार्क्स. ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की समाज हा परिवर्तनशील आहे, समाज हा बदलत जातो. तो बदलतो 6 डिफरंट स्टेजमध्ये. स्टेज नंबर 1, स्टेज नंबर 2, स्टेज नंबर 3, स्टेज नंबर 4, स्टेज नंबर 5, स्टेज नंबर 6. ओके, इथपर्यंत समाज बदलतो. आता याची नावं सांगणं ऍक्च्युली अपेक्षित नाही, पण लक्षात ठेवा, आधी आपण आदिम स्वरूपात राहायचो. आदिम, मग स्लेव्ह सोसायटी आली, गुलामांचं राज्य आलं किंवा गुलाम आणि त्यांच्यावर राज्य करणारे त्यांचे जे बॉस आहेत त्याला आपण मास्टर्स म्हणतो. दिस इज कॉल्ड ॲज दी है ना एन्शियंट कम्युनिझम. दिस इज स्लेव्ह सोसायटी. दिस इज ओके फ्युडल सोसायटी, सरंजामशाही आपण त्याला म्हणतो, सरंजामशाही. मग समाज बदलला, तो बनला भौतिक भांडवलशाही आली, कॅपिटलिझम. मग 5वा समाज परिवर्तन. आता कॅपिटलिझम मध्ये कामगारांचा उठाव होतो, हॅव नॉट्सचा उठाव होतो आणि हॅव्सला ते उलटून पाडतात आणि समाज हा समाजवादाकडे वळतो. सोशलिझम, समाजवाद, सोशलिझम. आणि हळूहळू समाजवाद हा साम्यवादामध्ये कन्वर्ट होतो, कम्युनिझम त्याला आपण म्हणतो. तर ही कार्ल मार्क्सची थिअरी आहे हिस्टॉरिकल मटेरियलिझम, की ज्यानं समाज हा 6 डिफरंट स्टेजमध्ये बदलतो. हे आपण खूप डीपली शिकतो ऑप्शनलमध्ये, की प्रत्येक स्टेज की बाबा व्हॉट इज एन्शियंट कम्युनिझम, ह्यामध्ये काय असं घडतं की ज्यानं तो स्लेव्ह सोसायटी बनतो, स्लेव्ह सोसायटीमध्ये काय घडतं की ज्यानं ती कन्वर्ट होते फ्युडलमध्ये, फ्युडलमध्ये काय घडतं आणि कॅपिटलिझममध्ये, देन काय होईल, हे डीपली शिकतो. पण तुमच्याकडनं एवढी अपेक्षा नाही आता एक्झामला खूप ऑब्जेक्टिव्ह हे माहीत असणं आवश्यक आहे. दुसरा जी आयडिया आहे ती क्लास कॉन्फ्लिक्टची आहे, वर्ग संघर्षाची. ही तर तुम्हाला कळाली आता. ओके, सो ऐतिहासिक भौतिकवादामध्ये कार्ल मार्क्सने सांगितलंय की समाजाचं परिवर्तन हे कुठल्या कुठल्या डिफरंट स्टेजमध्ये होतं. ह्यामध्ये काय होतं की वर्ग संघर्ष सिद्धांत, हे लक्षात ठेवा की पहिलं तर वर्ग संघर्ष सिद्धांत कोणी मांडला? कार्ल मार्क्सने मांडला. ह्यामध्ये काय होतं की जो आहेरे गट आहे आणि जो नाहिरे गट आहे, द हॅव नॉट्स, नाहिरे, हा नाहिरे गट आहेरे गटाच्या विरुद्ध संघर्ष करतो. ह्या संघर्षाला कार्ल मार्क्स म्हणतो क्रांती, रिव्होल्युशन. आणि ह्या रिव्होल्युशनचा रिझल्ट असतो की ही जी भांडवलशाही व्यवस्था आहे, कॅपिटल सोसायटी आहे, ती कॅपिटलिस्टिक सोसायटी ही उलटून पडते आणि समाज हा परिवर्तित होतो. समाज हा इक्वॅलिटीकडे जातो आणि इक्वॅलिटीतलं जे पहिलं रूप आहे तो समाजवाद असतो आणि नंतर कम्युनिझम. तर बेसिकली ही जी सिस्टम आपण बघतोय वर्ग संघर्ष सिद्धांत, ही ह्या सिस्टममध्ये बघतोय आपण कॅपिटलिझममध्ये, की कॅपिटलिझममध्ये कामगारांचं शोषण सर्वोच्च असतं, पीक लेवलला असतं. आणि हे कामगार ह्या शोषणाला कंटाळतात, एकत्र येतात आणि ते एक गट रिव्होल्युशन ऑर्गनाईज करतात. आणि ह्या रिव्होल्युशनचं उत्तर असतं की समाज हा साम्यवादाकडे वळतो, कम्युनिझमकडे वळतो. जो समाज हा समांतर आधारलेला असेल, प्रोडक्शन प्रोसेस सर्वांच्या मालकीची असेल, प्रॉफिट शेअर होईल है ना, सर्वांना समान उत्पन्न असेल, असा तो समाज असेल. केव्हा? जेव्हा भांडवलशाहीमध्ये, कॅपिटलिझममध्ये रिव्होल्युशन येईल अँड द हॅव नॉट्स विल रिव्होल्ट अगेन्स्ट दी हॅव्स. एक्झॅक्टली तो आहे सेकंड वर्ग संघर्ष. बस इतकं तुम्हाला माहित असणं एक्सपेक्टेड आहे.
आणि तिसरा जी कन्सेप्ट आहे ती आहे कामगार वर्गाची अलगता, त्याला आपण अलिएनेशन हा शब्द वापरतो. ही कन्सेप्ट देखील आता जो कार्ल मार्क्स जो थिंकर आहे, कार्ल मार्क्सची स्पेशालिटी ही आहे की कार्ल मार्क्सनं भांडवलशाही व्यवस्थेचा खूप डीपली अभ्यास केला. भांडवलशाही त्याला आपण इंग्लिशमध्ये कॅपिटलिझम म्हणतो. ओके, आणि त्याचं बुकचं नाव आहे दास कॅपिटल. खूप फेमस बुक आहे. तुम्ही जर कधी लाईफमध्ये चान्स मिळाला तर ह्याला वाचा, दास कॅपिटल. ओके, हे कार्ल मार्क्सचं लिटरेचर आहे. ह्या दास कॅपिटलमध्ये समजून सांगतो की भांडवलशाहीमध्ये होतं काय की हा जो कामगार आहे, कामगार कुठे असतो? नाहेरे गटामध्ये. हा कामगार, आता ह्याच्या आधी बघा की आधीच्या समाजामध्ये काय व्हायचं है ना, आधी आपण शेतीमध्ये जे प्रोड्यूस करतो तो आपलं असतं, आपल्या मालकीचं असतं. जसं की मी कांदा लावला, ऊस लावला, वॉट एव्हर है ना, किंवा गहू पेरला तर ह्याच्यातलं उत्पन्न कुणाचं असतं? माझ्या मालकीचं असतं. किंवा मी घरामध्ये काही उद्योग टाकला है ना, एक ग्रामीण समुदायामध्ये लेट्स से मी सुतार काम करतोय की एखादा अवजार बनवलं किंवा बेड बनवला है ना, तर हे ह्याच्यावर मालकी कुणाची असते? स्वतः मी बनवतोय म्हणून माझी मालकी असते, कारण कामगार स्वतः मालक असतो. पण भांडवलशाहीमध्ये काय होतं की आपण काम करतो एका कंपनीमध्ये एम्प्लॉई म्हणून, आणि आपण जे काही प्रोड्यूस करतो त्याच्यावर आपली मालकी असते का? आपली मालकी नसते. जसं की आता मी फॉर एक्झाम्पल एक वर्कर आहे मर्सिडीजच्या कंपनीमध्ये. ओके, मी रोज जातो, मी रोज 10 मर्सिडीज बनवतो, पण त्या 10 पैकी एकही गाडी माझ्या मालकीची नसते. ऍक्च्युली मालकी कोणाची असते? माझ्या मालकाची. तुम्ही काम कर, त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला काय मिळतं? पगार मिळतो. मालक म्हणतो तुझा पगार घे आणि बाहेर निघ. तू काम कर, पगार घे, बाहेर निघ. तर होतंय काय की जो माणूस खरा प्रोड्यूस करतो, जो माणूस खरंच कष्ट करतो, जो माणूस काम करून ह्याला प्रोडक्शन है ना प्रोड्यूस करतो, त्या प्रोडक्शनवर किंवा त्याच्या उत्पन्नावर ह्या कामगाराचा अधिकार नसून मालकाचा अधिकार. म्हणजे आपण काय केलंय की ह्या कामगाराला त्याच्या प्रोडक्शन पासून जे वस्तू त्यांनी तयार केली त्यापासून अलग केलंय. ओके, जर मी एखादी गाडी बनवत असेल 4 व्हीलर त्या फॅक्टरीमध्ये, अशा मी रोज 10 जरी बनवल्या तर ह्याच्यातले एकावर पण माझी मालकी आहे का? नो. म्हणजे ह्या कामगाराला त्यानं बनवलेल्या वस्तूपासून आपण वेगळं केलंय, अलग केलंय. त्याला आपण अलगता म्हणतो, एलिएनेशन. आणि ह्याच्यातूनच असंतोष तयार होतो, संघर्ष तयार होतो, आणि त्यातून कास्ट कॉन्फ्लिक्ट आणि रिव्होल्युशन होते, असं कार्ल मार्क्सचं म्हणणं. सो बेसिकली ही एक सिंपल आयडिया आहे. जर तुम्हाला आणखी डीपली ह्याला इंटरेस्टिंगली शिकायचं असेल तर यू कॅन गो इन टू द डेप्थ. द्वंद्वात्मक भौतिकवाद, हिस्टॉरिकल मटेरियलिझम, द थिअरी ऑफ क्लास स्ट्रगल अँड द एलिनेशन थिअरी, ह्याबद्दल तुम्ही एकदा वाचून घ्या. बस हे त्यांनी खूप छान समजून सांगितलेलं आहे. आय हॅव गॉन थ्रू दिस कन्सेप्ट्स. तुम्ही एकदा फक्त बघा, आहे रे नाही रे काय असतं, वर्ग सिद्धांत काय असतो, जस्ट यू रेड इट, यू विल गेट. फक्त हे माहीत असणं तुम्हाला आधी, जर तुम्ही डायरेक्टली ह्याला वाचलं तुम्हाला कळणार नाही कळणार हे, कारण कार्ल मार्क्स हा खूप टेक्निकल थिंकर आहे. आधी खूप सोप्या भाषेमध्ये समजून सांगणं आवश्यक असतं. नाव इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी, तुम्ही ह्याला छान एकदा वाचून घ्या. ओके, नाव लेट्स मूव्ह टुवर्ड्स द नेक्स्ट कन्सेप्ट ऑर द नेक्स्ट थिंकर. त्या थिंकरचं नाव आहे मॅक्स वेबर मे बी. ओके, येस, मॅक्स वेबर पण फार एक मॅच्युअर थिंकर आहे. मॅक्स वेबर हा सोसायटीचा अभ्यास करताना काही 3 इम्पॉर्टंट कन्सेप्टची ती मांडणी मॅक्स वेबरनं केलेली आहे. तर त्या 3 इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आहेत. पहिला की द थिअरी ऑफ सोशल ॲक्शन. दुसरी जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आहे सत्तेचे प्रकार, द टाइप्स ऑफ ऑथॉरिटी. अँड तिसरी जी कन्सेप्ट त्यांनी मॅक्स वेबरने मांडली, धर्माचा सिद्धांत किंवा सामाजिक परिवर्तनावर. आपण एक काही सेकंदाचा ब्रेक घेऊन आपण यावर बोलू. मॅक्स वेबर एका डिफरंट पर्स्पेक्टिव्हनं ह्या समाजशास्त्राकडे किंवा समाजाकडे बघतो. समाजाकडे बघताना त्यानं एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट मांडलेली आहे, सामाजिक क्रिया, सोशल ॲक्शन. ओके, दुसरं आहे ऑथॉरिटी आणि तिसरं आहे रिलिजन, धर्माचा सिद्धांत आणि सामाजिक परिवर्तन. व्हेरी इंटरेस्टिंग कन्सेप्ट. आपण याचा आयडिया घेऊ. एकदा मी आधी ब्रीफ करतो की ह्या कन्सेप्ट्स आहेत काय. जो पहिला कन्सेप्ट आहे सामाजिक क्रियेचा सिद्धांत किंवा सोशल ॲक्शनचा सिद्धांत, तर मॅक्स वेबर काय म्हणतो की जेव्हा हे सोसायटीमधले इंडिव्हिज्युअल्स एकमेकांसोबत इंटरॅक्ट करतात त्याच्यामागे काहीतरी अर्थ लपलेला आहे, मिनिंग लपलेला आहे, काहीतरी मूल्य आहेत, काहीतरी है ना, त्याच्यामागे काहीतरी डीप आयडिया आहे, म्हणून ते एकमेकांशी इंटरॅक्ट करतात. ते विनाकारण एकमेकांसोबत इंटरॅक्ट नाही करत. तर अशी क्रिया की ज्यामध्ये त्याच्या मागे काहीतरी मिनिंग्स अँड मोटिव्स लपलेले असतात, म्हणजे काहीतरी अर्थ आणि मूल्य असतात,
आणि अशी क्रिया की ज्यांना दुसऱ्यावर त्याचा परिणाम होतो त्याला आपण सामाजिक क्रिया म्हणतो. अदरवाईज अशी क्रिया की जी एकट्यात आपण करतो, जसं की आपण एकट्या रूममध्ये बसलोय आणि एकट्याशीच बडबड करतोय, गाणे म्हणतोय किंवा शॉवर घेताना गाणे म्हणतोय. सो इट इज नॉट सोशल ॲक्शन, कारण ॲक्च्युली आपण दुसऱ्यावर परिणाम करतोय का, दुसऱ्यावर परिणाम नाही करत. तर अशी क्रिया की जी सामाजिक स्वरूपाची असते ना की वैयक्तिक, तर अशी क्रिया की जी सामाजिक असते, सामाजिक क्रियेचा अर्थ असतो की पहिला की त्याच्या मागे काहीतरी, त्या क्रियेच्या मागे काहीतरी अर्थ आणि मूल्य असावेत, काहीतरी मिनिंग असावा, काहीतरी व्हॅल्यू असावी. आणि दुसरा की त्यांना दुसऱ्यांवर है ना, दुसऱ्या व्यक्तीवर त्याचा इफेक्ट, परिणाम, इम्पॅक्ट असावा, तरच त्याला आपण सामाजिक क्रिया म्हणतो. आणि एक्झॅक्टली जर अशी तुम्हाला एखादी क्रिया सापडली की जी सामाजिक क्रिया आहे, ज्याचा अर्थ आहे, काहीतरी मूल्य आहेत आणि त्याचा परिणाम हा दुसऱ्यांवर होतो, त्याला आपण काय म्हणतो, अर्थ आणि मूल्य दुसऱ्यावर परिणाम होतो, त्याला आपण काय म्हणू की त्याला आपण सामाजिक क्रिया असा शब्द वापरतो. बस दॅट्स इट, की सामाजिक क्रियेचा अर्थ असतो. आणि सोशिओलॉजीचा जो सब्जेक्ट मॅटर आहे, सोशिओलॉजी काय शिकेल, फक्त अशा सामाजिक क्रियाच शिकेल. ओके, दॅट्स इट. ओके, तर सोशिओलॉजी अभ्यास करताना हा फक्त सामाजिक क्रियांचा अभ्यास करते. तर आणि दुसरी, आपण ह्याला खूप डीपली आपण उद्या तर शिकूच, पण दुसरं आहे ऑथॉरिटी. ओके, की ऑथॉरिटी जी असते ती 3 प्रकारची असते, त्याला असं म्हणायचं. त्यातली ब्युरोक्रॅटिक, ट्रॅडिशनल, कॅरिझमॅटिक त्यांनी शब्द वापरलेले आहेत, की ज्यामध्ये मॅक्स वेबरनं ऑथॉरिटीचे प्रकार समजून सांगितलेले आहेत, टाईप समजून सांगितलेले आहेत, की ऑथॉरिटी कुठल्या कुठल्या प्रकारची असते. आणि तिसरा जो धर्माचा सिद्धांत आहे, ह्यामध्ये मॅक्स वेबर समजून सांगतो की कसं धार्मिक संकल्पनांमुळे इकॉनॉमी बदलते. लेट्स से फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे फक्त गुजराती किंवा मारवाडी किंवा सिंधी लोकच बिझनेसमध्ये सक्सेसफुल का असतात आणि बाकीचे काही धर्म किंवा जातींना असं काय म्हणतात की तुम्ही धंदा करू नये, है ना, तुमच्याकडनं बिझनेस नाही होणार. तर मॅक्स वेबर ह्याला समजून सांगतो की काही पर्टिक्युलर धर्मांमध्ये किंवा काही जातींमध्ये किंवा काही कम्युनिटीजमध्ये असे काही मूल्य किंवा डिसिप्लिन किंवा काही तत्व असतात की ज्यामुळे ते सक्सेसफुल असतात बिझनेसमध्ये आणि बाकीच्यांकडे ते नसल्यामुळे सक्सेसफुल नसतात. तर आपण उद्या सामाजिक क्रिया काय आहे, सत्तेचे प्रकार काय असतात आणि धर्माचा सिद्धांत हा काय समजून सांगतो, हा मॅक्स वेबरच्या भाषेमध्ये उद्या शिकू आणि काही इंडियन थिंकर्सचा शिकू. ओके, तर उद्या आपला हा चॅप्टर शक्यतो समजून संपेल असं माझा अपेक्षा आहे. उद्या आपला जो शेवटचा 6वा चॅप्टर आहे तो पण संपेल. त्याला आपण हे म्हणतो की समाजशास्त्र आणि अर्थशास्त्राचा जो लिंक आहे समाज कल्याणासोबत, आपण काही कन्सेप्ट उद्या समजून घेऊ. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर युअर कोऑर्डिनेशन अँड विल मीट अगेन टुमॉरो. बाय बाय, सी यू, हॅव अ गुड नाईट.